हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण ऑस्कर पुरस्कार पाहणार आहोत. ऑस्कर पुरस्कार पाहताना ते कसे लक्षात ठेवायचे किंवा कोणत्या टॉपिकवर फोकस करायचा, त्यामध्ये माहीत आहे का तुम्हाला? हा एक सेक्शन आहे, ते सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर या लेसनमध्ये तो पॉईंट आपण कव्हर करणार आहोत. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसतं त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. ऑस्कर पुरस्कार, तर त्याला अकॅडमी पुरस्कार असंही म्हटलं जातं. आता ह्या ऑस्कर पुरस्काराची सुरुवात किंवा कुठल्या अकादमीतर्फे हे देण्यात येतं, तर हे अमेरिकेतली अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर अँड सायन्स ही जी त्यांची अकादमी आहे, या अकादमीतर्फे देण्यात येणारे वार्षिक पुरस्कार आहे. आता प्रश्न असा पडतो की ऑस्कर पुरस्काराची सुरुवात कोणत्या व्यक्तीने केली, तर त्यांचं नाव आहे लुईस बी मेयर. लुईस बी मेयर यांनी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्स याची स्थापना केली आणि त्यांच्या थ्रूच, या अकादमीच्या थ्रूच ऑस्कर पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. म्हणजे सिनेसृष्टीतला सर्वाधिक मानाचा पुरस्कार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो म्हणजे ऑस्कर पुरस्कार. आता या ऑस्कर पुरस्काराची सुरुवात कधी झालेली आहे, तर ऑस्कर पुरस्काराची सुरुवात झाली आहे 1929 साली. 1929 साली. यावर्षी या पुरस्काराचं 92वं वर्ष आहे. आता या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारामध्ये अगोदर सर्वाधिक जास्त नामांकन कोणत्या चित्रपटाला मिळाली होती, तर या वर्षीच्या ऑस्कर चित्रपटामध्ये जोकर हा जो चित्रपट आहे, या जोकर चित्रपटाला सर्वाधिक 11 नामांकन मिळाली होती. परंतु फायनल लिस्टमध्ये त्यांना म्हणावं तेवढी छाप पडता आलेली नाही. नामांकन जरी जास्त असली तरी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जोकर या चित्रपटाला मिळालेला नाही. तर त्याच्या नामांकनामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक असे बरेच नामांकन होती. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे दक्षिण कोरियाचा जो पॅरासाइट चित्रपट आहे, आता कोणत्या देशाचा हा लक्षात घ्या. दक्षिण कोरियाचा पॅरासाइट जो चित्रपट आहे, या चित्रपटाला यावर्षी एकूण 6 नामांकने मिळाली होती आणि या वर्षीच्या ऑस्कर्स पुरस्कारामध्ये त्यांनी महत्वाची छाप पाडली. म्हणजे इंग्रजी नसताना या चित्रपटाला ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या यादीमध्ये नामांकन मिळालं आणि त्या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार सुद्धा मिळवलेला आहे. मग तुम्हाला आता या लेसन मध्ये फोकस करताना काय करायचं आहे, पॅरासाइट मध्ये कोणते महत्वाचे पुरस्कार मिळाले ते लक्षात घेणं गरजेचं आहे. पॅरासाइट हा दक्षिण कोरियाचा चित्रपट आहे. या चित्रपटाला ऑस्कर मधलं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत बॉंग जून हो यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. म्हणजे पॅरासाइट चित्रपटाला मिळालेले 2 महत्वाचे पुरस्कार सगळ्यात लक्षात ठेवायचे, ते म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक बॉंग जून हो आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट हा सुद्धा पुरस्कार पॅरासाइट या चित्रपटाला मिळालेला आहे. हे 3 महत्वाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्याचबरोबर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, तर जोकर या चित्रपटासाठी, जोकर चित्रपटाला जरी नामांकन यादीमध्ये 11 नामांकनासह सर्वाधिक नामांकने मिळाली असली तरी त्या पुरस्काराच्या फायनल लिस्टमध्ये त्यांना तेवढी छाप पडता आलेली नाहीये. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा हॉकिन फिनिक्स जोकर चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालाय. त्याचबरोबर जोकर चित्रपटाला आणखी एक महत्वाचा पुरस्कार मिळालाय, तो म्हणजे सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोर. तर हे 2 महत्वाचे पुरस्कार जोकर चित्रपटासाठी आहेत. त्यामुळे हे तुम्ही फोकस करताना थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग त्याचबरोबर तुम्ही बघितलं तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा रेनी झेल्विगर जुडी या चित्रपटासाठी, तर हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. कारण जसं तुम्ही सर्वोत्कृष्ट चित्रपट पॅरासाइट आणि जोकर हे कंपॅरेटिव्हली फोकस केलं तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार रेनी झेल्विगर जुडी या चित्रपटासाठी मिळाला आहे. आता राहिल्या 2 गोष्टी, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री. आता सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता लक्षात ठेवणं खूप इझी आहे. ब्रॅड पीट, म्हणजे जे हॉलिवूड मधले एक सर्वोत्कृष्ट नावापैकी एक महत्वाचं नाव ज्यांना ओळखलं जातं हॉलिवूडमध्ये, तर ते ब्रॅड पीट. ब्रॅड पीट यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळालाय. कोणत्या चित्रपटासाठी? वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड. कोणता चित्रपट आहे? वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड. आता वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन याचा सुद्धा पुरस्कार मिळाला. हे तुम्ही आवर्जून लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार लॉरा डर्न यांना मिळालाय मॅरेज स्टोरी या चित्रपटासाठी. मॅरेज स्टोरी या चित्रपटासाठी. ओके. आता सर्वोत्कृष्ट मूळ गीत आय एम गॉना लव्ह मी अगेन रॉकेटमॅन या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट मूळ गीत, हे तुम्ही जाता लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, लक्षात ठेवण्यासाठी महत्वाच्या 3 गोष्टी, ती म्हणजे 1917 हा जो चित्रपट आहे या चित्रपटाला मिळालेले 3 पुरस्कार. ह्या चित्रपटाला मिळालेले 3 पुरस्कार. ओके. त्यातला पहिला पुरस्कार आहे तो म्हणजे सर्वोत्कृष्ट दृश्य परिणाम, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण आणि सर्वोत्कृष्ट ध्वनी मिश्रण.
तर 1917 या चित्रपटाला मिळालेले 3 महत्वाचे पुरस्कार आहेत, ते म्हणजे सर्वोत्कृष्ट दृश्य परिणाम, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण आणि सर्वोत्कृष्ट ध्वनी मिश्रण. हे 1917 चित्रपटाला मिळालेले महत्वाचे 3 पुरस्कार. हे लक्षात ठेवल्यानंतर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, सर्वोत्कृष्ट वेशभूषा आणि सर्वोत्कृष्ट केशभूषा आणि रंगभूषा हे पुरस्कार. तर सर्वोत्कृष्ट वेशभूषा हा पुरस्कार लिटल वुमन या चित्रपटाला मिळालेला आहे आणि सर्वोत्कृष्ट केशभूषा आणि रंगभूषेचा पुरस्कार बॉम्बशेलला मिळाले. कशाला? बॉम्बशेलला मिळाले. आता एक दोनदा तुम्ही ओव्हरलुक केलं तर तुमच्या ते लक्षात राहू शकतं. जसं सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पॅरासाइट, म्हणजे पॅरासाइटला मिळालेले 3 पुरस्कार परत एकदा रिकॉल करतो. सर्वोत्कृष्ट चित्रपट पॅरासाइट, सर्वोत्कृष्ट चित्रपटामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पॅरासाइटचे दिग्दर्शकांना मिळालाय आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पॅरासाइट. पॅरासाइटला जरी 6 नामांकन असली तरी महत्वाच्या 3 पुरस्कारावर त्यांनी आपली छाप पाडलेली पाहायला मिळते. त्यानंतर सर्वोत्कृष्ट आधारित पटकथा आणि मूळ पटकथा. तर सर्वोत्कृष्ट मूळ पटकथाचा पुरस्कार सुद्धा पॅरासाइटलाच मिळालेला आहे. म्हणजे पॅरासाइट मध्ये आणखी एक ऍड होतं ते म्हणजे सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकतो की या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारामध्ये पॅरासाइट चित्रपटाचा, दक्षिण कोरियाचा जरी तो चित्रपट असला तरी त्याचं वजन जास्त राहिलेलं आहे. त्यामुळं पॅरासाइट जरूर लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, तर एक महत्वाचा पॉईंट की जो परीक्षेला कसं विचारला जातो. परीक्षेला ना अलीकडे जोड्या लावामध्ये विचारलं जातं. सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट, सर्वोत्कृष्ट माहितीपट, सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट, सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट लाईव्ह ऍक्शन लघुपट. आता हे जे पॉईंट आहेत ना हे डेफिनेटली परीक्षेला विचारले जातात. आणि विचारताना काय केलं तर जोड्या लावामध्ये विचारले जातात. म्हणजे अ गटामध्ये हे दिले जातात, ब गटामध्ये नाव असतात. तर आता तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, सर्वोत्कृष्ट माहितीपट हे लक्षात ठेवायचंय. अमेरिकन फॅक्टरी, सर्वोत्कृष्ट माहितीपट काय लक्षात ठेवावं लागणार आहे तुम्हाला, अमेरिकन फॅक्टरी, सर्वोत्कृष्ट माहितीपट अमेरिकन फॅक्टरी. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट आणि अॅनिमेटेड चित्रपट याचं कंपॅरिझन करणं गरजेचं आहे. सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट हेअर लवला मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट हेअर लवला मिळाला आहे आणि सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट टॉय स्टोरी 4ला. कशाला मिळालाय? टॉय स्टोरी 4ला. मग राहतं काय तर सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट राहतं तर तो लर्निंग टू स्केटबोर्ड इन अ वॉर झोन इफ यू आर अ गर्ल यांना मिळालेलं आहे. तर तुम्हाला लक्षात ठेवताना हे 3 जरी लक्षात ठेवले तर तुम्हाला कसाही प्रश्न विचारला तर टॅकल करता येतं. ते म्हणजे सर्वोत्कृष्ट माहितीपट तुम्ही लक्षात ठेवा अमेरिकन फॅक्टरी, सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट आणि सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट. अॅनिमेटेड लघुपट म्हणलं की हेअर लव, सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट म्हणलं की टॉय स्टोरी 4. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, सर्वोत्कृष्ट लाईव्ह ऍक्शन लघुपट द नेबर्स विंडो लक्षात राहिलं तर चालेल. आणि सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड. आता वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूडला मिळालेले 2 महत्वाचे पुरस्कार. एक सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार ब्रॅड पिटला मिळालेला आणि दुसरं लक्षात ठेवायचं सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन. म्हणजे वन्स अपॉन अ टाइम मध्ये मिळालेले इन हॉलिवूडला 2 पुरस्कार. त्याच्यानंतर आता याचा आपण एक ओव्हरलुक पाहणार आहोत. ओव्हरलुक पाहताना काय पाहायचं आहे, जोकर चित्रपटाला मिळालेले 2 महत्वाचे पुरस्कार. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हॉकिन फिनिक्स आणि सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर पॅरासाइट चित्रपटाला मिळालेले एकूण 4 पुरस्कार आहेत. पहिला आहे तो म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार, दुसरा आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार, तिसरा आहे सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार आणि चौथा आहे सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा याचा सुद्धा पुरस्कार पॅरासाइटला मिळाला. आणि इतर पुरस्कारामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा रेनी झेल्विगड जुडी आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री लॉरा डर्न मॅरेज स्टोरी. जाता जाता ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि शेवटचा पॉईंट होता तो म्हणजे 1917ला सांगितलेले 3 आणि शेवटचा होता तो म्हणजे अॅनिमेटेड लघुपट आणि काय लक्षात ठेवायचं मी तुम्हाला सांगितलं होतं, अमेरिकन फॅक्टरी सर्वोत्कृष्ट माहितीपट, अॅनिमेटेड लघुपट हेअर लवला, अॅनिमेटेड चित्रपट टॉय स्टोरी 4ला. हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे एवढं लक्षात ठेवलं तर ऑस्कर पुरस्काराच्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात राहू शकतात. आता ऑस्कर पुरस्काराच्या संदर्भात माहित आहे का तुम्हाला, हा एक सेक्शन आहे तो म्हणजे मराठी वेशभूषाकार भानू अथय्या. काय नाव आहे? मराठी वेशभूषाकार भानू अथय्या यांना 1982 मध्ये जो गांधी चित्रपट आहे या गांधी चित्रपटातील वेशभूषा संकल्पनासाठी जॉन मोल्लो यांच्यासह ऑस्कर पुरस्कार विभागून मिळाला होता. आता हा सेक्शन तुम्हाला माहित असेल का नाही माहित नाही मला, परंतु तुम्ही जरूर लक्षात ठेवू शकता. तर मराठी वेशभूषाकार भानू अथय्या यांना 1982 साली गांधी हा चित्रपट होता त्यातला वेशभूषा संकलनासाठी विभागून पुरस्कार मिळालेला होता. तर हा एक सेक्शन आहे की जे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे या लेसन मध्ये 2-3 पॉईंट महत्वाचे आहेत की जसं ऑस्कर पुरस्काराची सुरुवात कोणी केली, त्या स्टुडिओची सुरुवात अकॅडमीची सुरुवात केली होती लुईस बी मियर. हे नाव तुम्हाला
लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परीक्षेला अशावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कधी सुरुवात केलं? 1929 साला, 92 वर्ष होतं. सर्वोत्कृष्ट नामांकन होती ती जोकरला, पण पुरस्कार मिळवताना त्यांना तेवढी छाप पडता आलेली नाहीये. 6 नामांकन जरी पॅरासाइट चित्रपटाला दक्षिण कोरियाच्या असली तरी सुद्धा त्या चित्रपटानं महत्वाचे 4 ऑस्कर पुरस्कार जिंकत या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारामध्ये बाजी मारलेली आहे. तर या लेसन मध्ये मला जेवढं तुम्हाला समजावून सांगता येत होतं ते सांगण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर लेसन तुम्हाला आवडलं असेल तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी टिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण रेमन मॅक्सेसे पुरस्कार पाहणार आहोत. हे पुरस्कार परीक्षेच्या दृष्टीनं खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण रेमन मॅक्सेसे पुरस्कार रवीश कुमार जे पत्रकार आहेत त्यांना मिळालेला आहे या वर्षीचा. त्यामुळे काय होणार आहे, तर इतर कोणते महत्त्वाचे पुरस्कार किंवा कोणत्या व्यक्ती आहेत की त्यांना आतापर्यंत रेमन मॅक्सेसे पुरस्कार जिंकलेला मिळवलेला आहे, तर त्याची एक शॉर्टमध्ये माहिती पाहणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आपण लेसन बनवते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. रेमन मॅक्सेसे पुरस्कार. आता रेमन मॅक्सेसे पुरस्कार कोणाच्या स्मरणात दिला जातो? जे फिलिपाईनचे तिसरे राष्ट्रपती होते रेमन मॅक्सेसे यांच्या स्मरणामध्ये हा पुरस्कार दिला जातोय. काय महत्वाचं आहे, तिसरे राष्ट्रपती आहेत हे लक्षात घ्या. दुसरं, आता रेमन मॅक्सेसे पुरस्कार कोणत्या सालापासून दिला जातो? तर 1957 सालापासून हा पुरस्कार दिला जातोय. आता हा पुरस्काराला काय म्हटलं तर दुसरं आणखी एक नाव आहे, ते म्हणजे आशिया खंडाचा नोबेल असं म्हणूनही या पुरस्काराला ओळखलं जातं. आशिया खंडाचा नोबेल. आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ना, ही ॲडिशनल माहिती आहे, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ते म्हणजे 2009 पासून हा पुरस्कार आहे ना 6 प्रकारात दिला जातो. त्याच्यामध्ये सरकारी सेवा, समाजकार्य, साहित्य, पत्रकारिता, शांतता, आंतरराष्ट्रीय संबंध इत्यादी क्षेत्रामध्ये जे कार्य करणारे व्यक्ती आहेत ना त्यांना हा पुरस्कार दिला जातोय. एप्रिल 1957 मध्ये सुरुवात झाली होती. दुसरं म्हणजे आणखी काय सांगू शकतो, तर हा 6 पुरस्कार दिला जातो, तर त्याच्यामध्ये हे इंग्रजीमधून पण नाव मी दिलेले आहेत. गव्हर्नमेंट सर्व्हिसेस, पब्लिक सर्व्हिसेस, कम्युनिटी लिडरशिप एटसेट्रा. ते एकदा पाहून घ्या. आता रेमन मॅक्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत, तर ते आहेत विनोबा भावे. विनोबा भावे म्हटल्यानंतर आपल्याला एकच माहित असतं त्यांच्याबद्दल, ते गरजेचं आहे, ते म्हणजे भूदान चळवळ. भूदान चळवळीचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे विनोबा भावे. ते महत्वाचं. त्यानंतर रेमन मॅक्सेसे पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला, तर ती आहे मदर टेरेसा. मदर टेरेसा पहिली भारतीय महिला. त्याच्यानंतर रेमन मॅक्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय पत्रकार अमिताभ चौधरी. आता भारतीय पुरस्कारामध्ये ना का आता हे पॉईंट महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल अमिताभ चौधरी का महत्वाचं आहे, तर यावेळी पत्रकारालाच एका रेमन मॅक्सेसे पुरस्कार मिळाला आहे, तर ते म्हणजे रवीश कुमार. त्यामुळं पत्रकार पहिले का दुसरे असं वाक्य देऊन तुम्हाला फसवलं जाऊ शकतं. त्या दृष्टीने हे लेसन खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. तर अमिताभ चौधरी यांना 1961 सालासाठी पत्रकारितेमध्ये नोबेल पारितोषिक मिळाला होता. तर हे ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. विनोबा भावेंना 1958 मध्ये नोबेल मॅक्सेसे पुरस्कार दिला गेला होता. पहिले भारतीय ठरले होते. तर नेतृत्व या श्रेणीमध्ये त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. रिझन एक महत्वाचं आहे, ते म्हणजे भूदान चळवळ. त्यांची भूदान चळवळ खूप गाजलेली होती. त्याच्यानंतर चिंतामण देशमुख. चिंतामण देशमुख यांना 1959 सालचा नोबेल मॅक्सेसे पुरस्कार मिळाला. तो शासकीय सेवेमध्ये मिळालेला आहे. शासकीय सेवेमुळे. परीक्षेसाठी सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे अमिताभ चौधरी पत्रकारिता 1961 पहिले पत्रकार की ज्यांना रेमन मॅक्सेसे पुरस्कार मिळाले. परीक्षा दृष्टीने खूप महत्वाचं, कारण यावर्षी मिळालेला पुरस्कार सुद्धा पत्रकारिता सेक्शन मध्येच रवीश कुमार यांना मिळालाय, त्यामुळे हा महत्वाचा आहे. त्याच्यानंतर मदर तेरेसा यांना शांतता या श्रेणीमध्ये 1962 साली हा पुरस्कार मिळाला आणि पहिली भारतीय महिला त्या ठरलेल्या आहेत. त्याच्यानंतर 2015 मध्ये स्थलांतरितीचे नेतृत्व या श्रेणीमध्ये अंशु गुप्ता आणि संजीव चतुर्वेदी यांना मिळालेला आहे 2015 सालचा. बेजवाडा विल्सन मानवी हक्क 2016 आणि TM कृष्णा कर्नाटक संगीत 2016. तर ह्या दोन्ही व्यक्ती महत्वाच्या आहेत. बेजवाडा विल्सन मानवी हक्क आणि TM कृष्णा कर्नाटक संगीत. बेजवाडा विल्सन यांच्याबद्दल एवढं माहिती आहे की ते महिला वाहून नेत होते, मानवी महिला वगैरे अशा त्यांच्या समाजामध्ये प्रथा होत्या. तर त्याच्याबद्दल त्यांनी केलेलं कार्य खूप महत्वाचं आहे. बेजवाडा विल्सन बद्दल जर तुम्हाला वाचायला मिळेल तर नक्की वाचून घ्या. TM कृष्णा कर्नाटक संगीत 2016 सालाचा त्यांना रेमन मॅक्सेसे पुरस्कार दिले. परीक्षेला काय होणार आहे की रवीश कुमार यांना रेमन मॅक्सेसे पुरस्कार मिळाला नाही ना, तर अगोदरचे पुरस्कार विजेते आणि त्यांचे इयर यांच्या जोड्या लावा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तो महत्वाचा आहे. त्याच्यानंतर मागच्या वर्षी म्हणजे 2018 सालासाठी दिले जाणारे पुरस्कार होते, त्याच्यामध्ये
भरत वटवाणी पुरस्कार की आरोग्य स्वच्छता कामसाठी 2018, किंवा सोनम वांगचुक समुदाय विकासासाठी शिक्षण या श्रेणीमध्ये दिलेला हा त्यांना पुरस्कार आहे. आणि रवीश कुमार हे दुसरे पत्रकार ठरलेले आहेत, पुरस्कार प्राप्त 6वे पत्रकार आपण असं म्हणू शकतो, चर्चेतले महत्वाचे असणारे व्यक्तीपैकी. पण तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, तर अमिताभ चौधरी हे नाव लक्षात ठेवायचं आहे, कारण पत्रकारिता सेक्शन मध्ये पहिला पुरस्कार 1961 साली भारताकडून मिळालेला व्यक्ती. त्यामुळं अमिताभ चौधरी हे नाव खूप महत्वाचं आहे. मग आता 2019 मध्ये रवीश कुमार यांच्यासोबत आणखी 4 व्यक्तींना रॅमन मॅग्सेसे पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्याच्यामध्ये म्यानमारचे पत्रकार को स्वे विन, त्याच्यानंतर थायलंडच्या मानवी हक्क कार्यकर्त्या अंगखाना निलापजीत, त्यानंतर फिलिपाईनचे संगीतकार रेमुंडो पुंजातो कयाब, आणि दक्षिण कोरियाचे सामाजिक कार्यकर्ते जिम जॉक की यांचाही समावेश आहे. ह्याही गोष्टी महत्वाच्या आहेत. आता रवीश कुमार कोणत्या न्यूज चॅनलचे संपादक आहेत, कार्यकारी संपादक, तर ते NDTV या हिंदी वृत्तवाहिनी आहे ना, त्याचे कार्यकारी संपादक आहेत. त्याच्यावर एक प्राईम टाइम या नावाचा शो येतो, त्याचे ते होस्ट करतात. तर हे महत्वाचा पुरस्कार आहे, तुम्ही जरूर लक्षात ठेवू शकता. आणखी महत्वाचं म्हणजे यापूर्वी जे माजी केंद्रीय मंत्री व पत्रकार अरुण शौरी असेल, किंवा द हिंदू या वृत्तपत्राचे पी साईनाथ, अरुण शौरी, पी साईनाथ यांना सुद्धा हा पुरस्कार यापूर्वी मिळालेला आहे. तर हा महत्वाचा आहे. दुसरं म्हणजे हिंदी पत्रकारितेमधील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे, असं रेमन मॅग्सेसे पुरस्काराच्या वतीनं डिक्लेअर करताना सांगण्यात आलेलं होतं. रवीश कुमार हे 1996 मध्ये NDTV मध्ये कार्यरत आहे, 96 पासून. तर हा एक महत्वाचा पॉईंट आहे की रेमन मॅग्सेसे पुरस्कार हा परीक्षेसाठी इम्पॉर्टंट का ठरू शकतो, तर ते अमिताभ चौधरी 1961 हा एक महत्वाचा पॉईंट, आणि इतर मुद्द्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट, शॉर्ट बट स्वीट, त्यानुसार हे लेसन बनवले. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा. तुमच्या मित्रांना लेसन शेअर केलं असेल तर नक्की शेअर करा. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MPSC ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण 66वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2019 हे डिटेलमध्ये पाहणार आहोत. याच्यावरनं येणारी कंबाईन असू द्या किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, याच्यावर कमीत कमी 1 मार्काचा प्रश्न विचारला जाण्याचे चान्सेस किंवा प्रोबॅबिलिटी जास्त असेल. खूप इम्पॉर्टंट हा पॉईंट आहे, तर आपण हा डिटेलमध्ये पाहूया. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या लेसनला आतापर्यंत लाईक व चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसतं त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला डायरेक्ट भेटेल. आणि लेसन जर आवडले तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि सर्व विषयाचे फ्री लेसन्स आहेत, त्याच्यासाठी कोणतेही पेड नाही. तर आज आपण काय करूया, वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. 66वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2019 हा सोहळा कुठं पार पडला, तर राजधानी दिल्लीतल्या विज्ञान भवनामध्ये हा सोहळा पार पडला. लक्षात ठेवा, या पुरस्काराचं वितरण कोणाच्या हस्ते करण्यात आलं होतं? भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं होतं. त्यामुळे हा पॉईंट महत्वाचा आहे. मग आता आपल्याला पाहायचं आहे की सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट पासून सुरुवात करतोय. सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा कोणता ठरलाय, तर तो अंधाधुन चित्रपट आहे, की जो सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार त्यानं पटकावला. सर्वोत्कृष्ट पॉप्युलर सिनेमा म्हणून पटकावलाय तो बधाई हो. आता तुम्हाला लक्षात ठेवतो ना, परीक्षेच्या दृष्टीने काय करायचं आहे, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट कोणता, सर्वोत्कृष्ट पॉप्युलर सिनेमा कोणता, तर हे दोन्ही जरूर लक्षात ठेवायचं आहे कंपॅरेटिव्हली. त्याच्यानंतर सामाजिक मुद्द्यावर भाष्य करणारा सर्वोत्कृष्ट सिनेमा, तर तो ठरलाय पॅडमॅन. तर हे सुद्धा तुम्हाला ह्यामध्ये कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवावं लागेल. अंधाधुन, बदाई हो आणि पॅडमॅन हे 3 चित्रपट आहेत की जे तुम्हाला कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवू शकता. आता या वर्षीचा जो सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार यावर्षी विभागून देण्यात आलाय. तर आयुष्मान खुरानाला अंधाधुन या चित्रपटासाठी, तर विकी कौशलला उरी या चित्रपटासाठी, उरी द सर्जिकल स्ट्राईक असं नाव आहे त्या चित्रपटाचं, आणि त्या चित्रपटामुळे विकी कौशलचं नाव बरंचसं फेमस झालेलं होतं. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार आयुष्मान खुराना आणि विकी कौशल. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कीर्ती सुरेश, नाव जरूर लक्षात ठेवा. महानदी या चित्रपटासाठी, तेलुगू चित्रपट आहे तो. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता परीक्षेसाठी इम्पॉर्टंट काय आहे, तर तो मराठी चित्रपटाचा एक कलाकार आहे, त्याला तो मिळालाय. तो नाव आहे शिवानंद किरकिरे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता शिवानंद किरकिरे, चुंबक या चित्रपटासाठी. डेफिनेटली लक्षात ठेवा, जे महाराष्ट्राच्या रिलेटेड जे पुरस्कार आहेत तर ते तुम्हाला येणंच महत्वाचं आहे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार सुरेखा सिकरी, बदाई हो चित्रपटासाठी. म्हणजे उरी, बदाई हो
हे चित्रपटाला बरेचसे पुरस्कार मिळाले. आणि मराठीमध्ये बघितलं तर नाळ चित्रपटाला बरेचसे पुरस्कार आहेत. त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आदित्य धर, उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाला, आणि विकी कौशलला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला उरी या चित्रपटासाठी. तर हे लक्षात ठेवा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आदित्य धर. सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक हे जरूर लक्षात ठेवा, महाराष्ट्रासाठी इम्पॉर्टंट, ते म्हणजे सुधाकर रेड्डी यकंती नाळ या चित्रपटासाठी. सुधाकर रेड्डी यकंती नाळ या चित्रपटासाठी मिळालेला आहे. आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन मिळालं आदित्य धर. सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शन सुधाकर रेड्डी यकंती. त्यानंतर महत्वाचे पुरस्कारामध्ये येतो तो म्हणजे सर्वोत्कृष्ट बालकलाकार, श्रीनिवास पोकळे नाळ चित्रपटासाठी. जरूर लक्षात ठेवा, ऍक्च्युली यानं जेव्हा ते पुरस्कार सोहळ्यामध्ये याची गोष्ट एक चर्चेत राहिली, ते म्हणजे त्यांना जेव्हा पुरस्कार घेताना जाताना पाया पडला होता त्या स्टेजच्या, आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासोबत तो पाया पडला होता. त्यामुळे व्यंकय्या नायडूनं स्पेशल 2 मिनिटं ते त्याच्याशी त्या पुरस्कार सोहळ्यामध्ये त्या स्टेजवर तिथं बोलत होते पुरस्कार देताना. त्यामुळे तो एक इश्यू झाला होता किंवा तो एक चर्चेतला मुद्दा होता. त्यामुळे श्रीनिवास पोकळे जरूर नाव लक्षात ठेवा, सर्वोत्कृष्ट बाल कलाकार नाळ. परीक्षेला ना ह्या नाळ चित्रपटाचे जे 2 महत्वाचे पुरस्कार आहेत ना, याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. सर्वोत्कृष्ट गायक हा चित्रपट गायक हा पुरस्कार कोणाला मिळालाय तर अरिजित सिंग पद्मावत या चित्रपटासाठी. आणि सर्वोत्कृष्ट गायिका बिंदू मालिनी. सर्वोत्कृष्ट गायिका बिंदू मालिनी. सर्वोत्कृष्ट गीत हे पद्मावत चित्रपटातलं बिनते दिल तर त्याच्यासाठी मिळालंय. सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्युझिक डायरेक्टर संजय लीला भन्साळी पद्मावती चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत आता हे कोणाला मिळाले तर शाश्वत सचदेवा उरी या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत शाश्वत सचदेवा. सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईन विश्वदीप दीपक उरी या चित्रपटासाठी. हे महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये काही महत्वाचे नाही, परंतु ज्याचा फक्त ओव्हरलुक करणं गरजेचं आहे, ते म्हणजे बेस्ट फिल्म क्रिटिक, तर ते ब्लेज आणि अनंत विजय. बेस्ट लिरिक्स कन्नड फिल्म आहे नीती चारमी याच्यासाठी. परंतु तुम्हाला लक्षात काय ठेवावं लागेल की मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट उत्तराखंड. आता अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट उत्तराखंड हा एक महत्वाचा पुरस्कार आहे. त्यानंतर बेस्ट स्पेशल इफेक्ट KGF आणि AWE ते आहे. त्याच्यानंतर महत्वाचं काय आहे तर सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक कृती महेश मिद्या पद्मावत घुमर गाणं जे त्याच्यासाठी मिळालेलं आहे. सर्वोत्कृष्ट संवादासाठी मिळालंय तारीख बंगाली चित्रपट आहे. तर हे महत्वाचे पॉइंट आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की स्पेशल मेन्शन अवॉर्ड तर महान हुतात्मा सागर पुराणी यांना मिळालाय. त्याच्यानंतर ग्लो वॉर्म इन अ जंगल रमन दुमपाल. बेस्ट नरेशन मधुबनी. आता हे बरेचसे चित्रपट आहेत. आता पुढचं महत्वाचं येतं ते म्हणजे बेस्ट म्युझिक फिल्म ज्योती, डायरेक्टर आहेत केदार दिवेकर. बेस्ट म्युझिक फिल्म ज्योती, डायरेक्टर आहेत केदार दिवेकर. बेस्ट ऑडिओग्राफी चिल्ड्रन ऑफ द सॉइल विश्वदीप चटर्जी ते आहेत. आता ह्याच्यामध्ये बरेचसे पुरस्कार आहेत की ते एवढे इम्पॉर्टंट नाही. बेस्ट बीट डायरेक्शन आई शपथ गौतम वजे. जरूर लक्षात ठेवा, बेस्ट बीट डायरेक्शन मराठी चित्रपट म्हणलं की डेफिनेटली लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बेस्ट फिल्म ऑन फॅमिली व्हॅल्यू चलो जीते हे मंगेश हडावले यांचा. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे बेस्ट शॉर्ट फिक्शन फिल्म शॉर्ट फिक्शन फिल्म शॉर्ट कमी ह्याची कासव फिल्म आदित्य सुभाष जंबाळे. तर हे नाव सुद्धा खूप महत्वाचं आहे, परीक्षेसाठी इम्पॉर्टंट ठरू शकतो. तर एवढे पॉईंट याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहेत. बेस्ट स्पोर्ट्स फिल्म स्विमिंग थ्रू द डार्कनेस सुप्रियो सेन हे डायरेक्टर. स्विमिंग थ्रू द डार्कनेस हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर बेस्ट एन्व्हायरमेंटल फिल्म ते येतं ते म्हणजे द वर्ल्ड मोस्ट फेमस टायगर सुबियो नालामुतू हे नाव आहे. आता ह्याच्यामध्ये असे एवढे पुरस्कार आहेत की तुम्ही लक्षात ठेवू शकाल न ठकाल एवढे इम्पॉर्टंट. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे तर मराठी चित्रपटामध्ये इम्पॉर्टंट असलेले काही 3-4 पॉईंट आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते म्हणजे फीचर फिल्म इन मराठी बोंगा, डेफिनेटली लक्षात ठेवा फीचर फिल्म इन मराठी बोंगा. किंवा नॉन फीचर फिल्म दिग्दर्शन गौतम वजे आई शपथ चित्रपटासाठी. नॉन फीचर फिल्म दिग्दर्शन गौतम वजे आई शपथ या चित्रपटासाठी. त्याच्यानंतर बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर स्वानंद किरकिरे चुंबक या चित्रपटासाठी. हे इम्पॉर्टंटच पॉईंट आहेत, हे तुम्हाला कधी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण मराठी चित्रपटासाठी दिलेले पुरस्कार किंवा ते इम्पॉर्टंट पॉईंट असतील ना तर ते तुम्हाला लक्षात ठेवणं तेवढे इम्पॉर्टंट आहे किंवा परीक्षेसाठी
ते पॉईंट महत्त्वाचा ठरू शकतो. तर या लेसनमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे ते परत एकदा रिकॉल करतो. रिकॉल करताना काय रिकॉल करणार आहे, सर्वोत्कृष्ट चित्र हिंदी सिनेमा अंधाधुन, पॉप्युलर सिनेमा बधाई हो, हे लक्षात ठेवा. किंवा सामाजिक भाष्य करणारा सिनेमा म्हटलं तर पॅडमॅन हे लक्षात ठेवणं. अभिनेता लक्षात ठेवणं गरजेचं आहे की विभागून मिळालं आहे आयुष्मान खुराना आणि विकी कौशलला. अभिनेत्री लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त महत्त्वाचा सहाय्यक अभिनेता मराठी चित्रपट ॲक्टर आहे, त्यामुळे ते नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सहाय्यक अभिनेत्री महत्त्वाचं आहे, सहाय्यक दिग्दर्शन पदार्पण दिग्दर्शन महत्त्वाचं आहे, बाल कलाकार महत्त्वाचा आहे, गायक महत्त्वाचा आहे, गायिका महत्त्वाचं आहे. गीत लक्षात ठेवलं तरी चालेल. संगीत दिग्दर्शन लक्षात ठेवा. त्यानंतर मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट कोणतं आहे ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बेस्ट स्पेशल इफेक्ट KGF AWA लक्षात ठेवणं गरजेचं आहे. किंवा बेस्ट मेन्शन अवॉर्ड. त्यानंतर महत्त्वाचं काय येतं, बेस्ट नरेशन आवाज. त्यानंतर महत्त्वाचं काय आहे तर शेवटचे 3-4 पॉईंट त्यामध्ये येतात ते म्हणजे बेस्ट बीट डायरेक्शन. जरूर लक्षात ठेवा. आई शपथ गौतम वझे मराठी चित्रपट आहे त्यामुळं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर मराठी चित्रपटामध्ये आणखी एक पॉईंट महत्त्वाचा आहे ते म्हणजे बेस्ट शॉर्ट फिक्शन फिल्म कासव आदित्य सुभाष जंबाळे. डेफिनेटली लक्षात ठेवणं गरजेचं आहे, परीक्षे दृष्टीनं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असणारे शेवटचे 3 पॉईंट ते म्हणजे फीचर फिल्म इन मराठी भोंगा. त्यानंतर नॉन फीचर फिल्म दिग्दर्शन गौतम वझे आई शपथ हा चित्रपट. त्यानंतर बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर किंवा सहाय्यक अभिनेता म्हणून आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं स्वानंद किरकिरे. कुठल्या चित्रपटासाठी तर चुंबक या चित्रपटासाठी. आता आपण जे एवढे पॉईंट डिस्कस केले ते इम्पॉर्टंट आहेत, परीक्षेला त्याच्यावर प्रश्न विचारले जाण्याचे या लेसनमधून इम्पॉर्टंट आहे. आता हे जे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहेत ते 16 आता लेटेस्ट पार पडला होता. तर येणाऱ्या परीक्षेमध्ये ह्याच्या टॉपिकवर किंवा याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. अभिनेता सहाय्यक अभिनेता, त्यामुळे 3 वेगवेगळ्या फिल्मला पुरस्कार मिळाले, मराठीमध्ये कोणते मिळाले, बाल कलाकार कोणता, श्रीनिवास पोकळे नाळ चित्रपटासाठी, किंवा विकी कौशल आणि आयुष्मान खुराना अंधाधुन चित्रपट असू द्या किंवा उरी द सर्जिकल स्ट्राईक चित्रपट असू द्या, याच्यावर बऱ्याचसा फोकस केलेला आहे. त्याचे डायरेक्टर कोण हे तुम्हाला जात लक्षात ठेवा, कारण आदित्य धरला तो पुरस्कार मिळाला, त्यामुळे तो आधी जर कुठल्या चित्रपटाचा डायरेक्टर आहे हेही पॉईंट तुम्हाला जाता जरूर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे परीक्षेच्या दृष्टीनं असंही विचारलं जाऊ शकेल किंवा मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट कोणतं तर ते उत्तराखंड आहे या वर्षीचं. ह्या पुरस्कार त्याला उत्तराखंड राज्याला मिळाला आहे. तर हे जे पॉईंट आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे येणारी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या त्यामध्ये तुम्हाला याचा उपयोग होईल. अशा अनुषंगाने हे डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे की कोणत्या घटकावर तुम्ही फोकस करावा, कोणत्या नको, ते एक्सप्लेन करण्याचा माझ्या परीने मी प्रयत्न केला आहे. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MPSC ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण 65वा फिल्मफेअर पुरस्कार 2020चा तो पाहणार आहोत. कारण येणाऱ्या पूर्वपरीक्षेसाठी कोणत्याही पूर्वपरीक्षेसाठी उपयुक्त ठरू शकतो. म्हणजे राज्यसेवा पूर्व असू द्या, कंबाईन पूर्व असू द्या, त्याच्यासाठी उपयुक्त असणारा हा टॉपिक आहे. कारण बरेचसे इतर पुरस्कार आहेत की ज्याच्याकडे मुलं लक्ष देतील, परंतु हा सुद्धा पुरस्कार तेवढाच महत्त्वाचा आहे. तर याच पुरस्काराला आपण सुरुवात करूया. आता 65वा फिल्मफेअर पुरस्कार कुठं पार पडला तर गुवाहाटी आसाम इथले जे इंदिरा गांधी ॲथलेटिक्स स्टेडियम आहे ना, इथं पार पडला. हे लेटेस्ट पुरस्कारापैकी एक महत्त्वाचा पुरस्कार समजला जातो, कारण 15 फेब्रुवारी 2020ला याचा पुरस्कार पार पडलेला आहे. या पुरस्कारामध्ये कोणत्या चित्रपटाने जास्त पुरस्कार पटकावले तर गली बॉय, रणवीर सिंगचा गली बॉय या चित्रपटानं एकूण 10 पुरस्कार पटकावले, त्यामुळे ते चर्चेत असलेला पॉईंट. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार या वर्षीचा कोणाला देण्यात आलेला आहे तर ते ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. कुठला? फिल्मफेअर जीवनगौरव. आणि अभिनेता गोविंदा यांना कोणत्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले? एक्सलन्स इन सिनेमा या हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. कुठला? एक्सलन्स इन सिनेमा. त्यामुळे हे दोन्ही पॉईंट परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्यानंतर फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेते, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हे सर्वच्या सर्व पुरस्कार गली बॉय या चित्रपटाला मिळाले. गली बॉयला एकूण 10 पुरस्कार मिळाले, त्यातले महत्त्वाचे 4 पुरस्कार तर इथलेच आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपट गली बॉय, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट गली बॉय चित्रपटासाठी, सर्वोत्कृष्ट अभिनेता रणवीर सिंग गली बॉय चित्रपटासाठी आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक झोया अख्तर गली बॉय चित्रपटासाठी. झोया अख्तर म्हणजे फरहान अख्तरची बहीण, हे लक्षात असू द्या. म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे तर गली बॉय चित्रपटाला 10 पुरस्कार मिळाले. त्या 10 पुरस्कारापैकी सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट, सर्वोत्कृष्ट अभिनेता रणवीर सिंग आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक झोया अख्तर हे सर्वच्या
सर्वच्या सर्व पुरस्कार यांना मिळालेले आहेत. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट चित्रपट, आता समीक्षक पसंती याचे काही 4 भाग आहेत. म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपट, अभिनेत्री, अभिनेता. आता याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट समीक्षकांच्या पसंतीनुसार सर्वोत्कृष्ट चित्रपट हा आर्टिकल 15 ठरलेला आहे. आर्टिकल 50 हा चित्रपट आयुष्मान खुराना प्रमुख भूमिकेत असलेला हा चित्रपट आहे. जे 15वा आर्टिकल आहे त्याच्या संदर्भात असलेला आहे. तर हा एक महत्वाचा, हा सुद्धा चित्रपटाला कंबाईन मध्ये समीक्षक. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सांती आख या चित्रपटासाठी भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू या दोघींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक पसंतीनुसार हा पुरस्कार मिळालाय. आणि अभिनेत्यासाठी आयुष्मान खुरानाला आर्टिकल 15 चित्रपटासाठी मिळालेला आहे समीक्षक पसंतीनुसार. त्याच्यानंतर गलीबॉय चित्रपटासाठी आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे गलीबॉय चित्रपटाला सहाय्यक अभिनेत्री, सहाय्यक अभिनेता आणि पटकथा आणि संवाद हे सुद्धा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री अमृता सुभाष, मराठीतील नाव आहे हे एक महत्वाचं. तर गलीबॉय चित्रपटासाठी सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालाय. सहाय्यक अभिनेता म्हणून सिद्धांत चतुर्वेदीला मिळालेला आहे गलीबॉय चित्रपटामधला सहाय्यक अभिनेता. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट पटकथा रीमा कागती आणि जोया अख्तर, सर्वोत्कृष्ट पटकथा रीमा कागती आणि जोया अख्तर गलीबॉय चित्रपटासाठी. जोया अख्तर या गलीबॉय चित्रपटाच्या दिग्दर्शक सुद्धा आहेत आणि त्यांना तो सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे. दुसरं म्हणजे सर्वोत्कृष्ट संवाद, हा सुद्धा विजय मौर्य या गलीबॉय चित्रपटासाठी मिळाले. म्हणजे तुम्हाला आतापर्यंत लक्षात आलं असेल, गलीबॉय चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट गलीबॉय, सर्वोत्कृष्ट अभिनेता रणवीर सिंग, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट्ट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक जोया अख्तर, त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री अमृता सुभाष, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी, सर्वोत्कृष्ट पटकथा रीमा कागती, जोया अख्तर आणि सर्वोत्कृष्ट संवाद विजय मौर्य. एवढे पुरस्कार आपण आतापर्यंत 8 पाहिले की गलीबॉय चित्रपटासाठी मिळालेले आहेत. त्यामुळे गलीबॉय चित्रपट परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट ओरिजिनल कथा हा पुरस्कार मिळालेला आहे अनुभव सिन्हा आणि गौरव सोलंकीला आर्टिकल 15 या चित्रपटासाठी, की या कथेसाठी हा पुरस्कार मिळाला आहे. आता सर्वोत्कृष्ट अभिनेता पदार्पणामध्ये अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक का महत्वाचं आहे तेही सांगतो. तर उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर, हा त्यांचा पहिला चित्रपट होता, त्याच्यातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पण मध्ये आदित्य धरला मिळालेला आहे उरी द सर्जिकल स्ट्राईक, हा सुद्धा खूप महत्वाचा चित्रपट. एक अभिनेत्री पदार्पण मध्ये मिळाल्या अनन्या पांडे, स्टुडंट ऑफ द इयर, पिंकी पांडेची मुलगी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पदार्पण अनन्या पांडे. सर्वोत्कृष्ट अभिनेता पदार्पण अभिमन्यू दस्सानी, काय आहे अभिमन्यू दस्सानीला मर्द को दर्द नहीं होता या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता मिळालेला आहे. त्याचबरोबर जसं अल्बम म्हटलं होतं आपण, सर्वोत्कृष्ट अल्बम गली बॉयसाठी आणखी पुरस्कार सर्वोत्कृष्ट अल्बम आणि कबीर सिंह या चित्रपटाला सुद्धा कंबाईन मध्ये देण्यात आले. सर्वोत्कृष्ट अल्बम हा पुरस्कार गली बॉय आणि कबीर सिंह या दोन्ही चित्रपटाला कंबाईन मध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट गीत अंकुर तिवारी अपना टाइम आएगा या चित्रपटाचं लक्षात राहू द्या. अपना टाइम आएगा गली बॉय, डिवाइन अँड अंकुर तिवारी. त्यानंतर हेही लक्षात राहू द्या, पार्श्वगायिका शिल्पाराव घुंगरू वॉर चित्रपटासाठी. जीवन गौरव तर आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं, रमेश सिप्पी. त्याच्यानंतर दुसरं केलं होतं एक्सलन्स इन सिनेमा गोविंदा, हाही महत्वाचा चित्रपट आहे. RD बर्मन अवॉर्ड फॉर अपकमिंग म्युझिक टॅलेंट, हा एक पॉईंट आहे या पुरस्कारामधला. RD बर्मन अवॉर्ड फॉर अपकमिंग म्युझिक टॅलेंट. तर शाश्वत सचदेव उरी या चित्रपटासाठी मिळालेला आहे. तर हे जे फिल्मफेअर पुरस्कार आहेत ना, रिव्हिजनसाठी खूप महत्त्वाचे आहेत. गली बॉय चित्रपटाला मिळालेले सर्वच्या सर्व पुरस्कार लक्षात ठेवा. त्याचबरोबर 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, रमेश सिप्पी आणि गोविंदा, हे दोन्ही पॉईंट महत्त्वाचे आहेत. या लेसनमधून तुम्ही एवढं जरी घेतलं तरी मोर दॅन इनफ आहे. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. लेसन आवडले तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MPSC ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण ग्रेटा थनबर्ग या व्यक्तीबद्दल माहिती घेणार आहोत, किंवा या महिलेबद्दल किंवा मुलीबद्दल माहिती घेणार आहोत.
कारण ही चर्चेत आलेली महत्त्वाची मुलगी आहे, कारण 2019 मध्ये बरेचसे पुरस्कार या मुलीनं जिंकलेले आहेत किंवा मिळवलेले आहेत. तर त्याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. परीक्षेसाठी हा महत्त्वाचा टॉपिक असणार आहे, ग्रेटा थनबर्ग. तर हे लक्षात घ्या. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकॉन दिसते त्याच्यावर क्लिक करा. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. ग्रेटा थनबर्ग सध्या जास्त करून चर्चेत आली होती का, तर टाइम मॅगझिन जे आहे त्या टाइम मॅगझिननं पर्सन ऑफ द इयर या किताबानं 2019 सालचा पर्सन ऑफ द इयर हा किताब देण्यात आलेला आहे ग्रेटा थनबर्गला. त्यामुळे ती खूप चर्चेत आलेली महत्त्वाची मुलगी आहे. कोणत्या देशाची आहे तर ती स्वीडन देशाची आहे. जन्म स्वीडनचा आहे. 3 जानेवारी 2003ला स्टॉकहोम या ठिकाणी जन्म झालेला आहे. तर पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार तिनं जिंकलेला आहे टाइम मॅगझिनचा. आता हा टाइम मॅगझिनचा पर्सन ऑफ द इयर किती सालाचा आहे तर 2019 सालासाठीचा ग्रेटा थनबर्गला मिळाला आहे. मग 2018 साली टाइम मॅगझिननं पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार कशाला कोणाला देण्यात आला होता तर द गार्डियन्स, 2017चा द सायलेन्स ब्रेकर्स, 2016चा डोनाल्ड ट्रम्प, 2015 अँजेला मार्कल, जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्कल 2015चा देण्यात आला होता. आणि 2014चा टाइम मॅगझिन पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार इबोला फायटर्सला मिळण्यात आला होता. म्हणजे हे लक्षात घ्या की टाइम मॅगझिननं पर्सन ऑफ द इयर पुरस्कार कोणाकोणाला दिले. 2019 ग्रेटा थनबर्ग, 2018 द गार्डियन्स, 2017 द सायलेन्स ब्रेकर्स, 2016 डोनाल्ड ट्रम्प, 2015 अँजेला मर्कल आणि 2014 इबोला फायटर्स यांना देण्यात आलेला होता. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारताना असं वाक्य दिलं जाईल की ग्रेटा थनबर्गला टाइम मॅगझिननं 2019चा पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार दिला, तर त्या कोणत्या देशाच्या नागरिक आहेत. खाली तुम्हाला स्वीडन बाकी इतर देश दिले जातील, पण नक्की लक्षात ठेवा स्वीडनच्या पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग. आता आपल्याला पाहायचं आहे की ग्रेटा थनबर्ग सर्वाधिक जास्त चर्चेत का आल्या तर त्याचं रिझन आहे स्वीडनच्या संसदेबाहेर 20 ऑगस्ट 2018 ही दिनांक पण ध्यानात घ्या. 20 ऑगस्ट 2018 पासून दर शुक्रवारी हा पण खूप महत्वाचा आहे, जागतिक तापमानवाढी विरोधात ते निर्देशनं करत होत्या. त्याच्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. सोशल मीडियामध्ये त्यांना जास्त प्रसिद्धी मिळालेली होती. तिचं आंदोलन म्हणजे ही ग्रेटा थनबर्ग या आंदोलन फ्रायडे फॉर द फ्युचर हे महत्वाची मोहीम आहे. फ्रायडे फॉर द फ्युचर, स्कूल स्ट्राईक फॉर क्लायमेट या नावाने ओळखले जाते. त्यामुळे फ्रायडे फॉर द फ्युचर ही जी मोहीम आहे ही मोहीम कोणाच्या संदर्भात आहे तर ही ग्रेटा थनबर्गच्या संदर्भात आहे. का तर स्वीडनच्या संसदेबाहेर 20 ऑगस्ट 2018 पासून दर शुक्रवारी जागतिक तापमानवाढीविरुद्ध ग्रेटा आंदोलन करत होती, निदर्शनं करत होती आणि जास्त प्रसिद्धी मिळाली ती सोशल मीडियाच्या थ्रू, आणि त्यामुळे त्या चर्चेत आलेली व्यक्ती आहे ग्रेटा थनबर्ग. चर्चेत का आली तर टाइम मासिकानं पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार दिलेला आहे. आता त्याचबरोबर आता हे आंदोलन जरी स्वीडनच्या संसदेबाहेर झालं, त्याच्यानंतर ह्या आंदोलनाचा प्रसार कसा झालाय तर जर्मनी, बेल्जियम, ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जपान या देशामध्ये सुद्धा अशा प्रकारची आंदोलनं झालीत आणि जवळजवळ 100 देशामध्ये हे लोन पर्यावरण च्या दृष्टीनं जागतिक तापमानवाढीच्या विरोधात जे द फ्रायडे फॉर द फ्युचर ह्या मोहिमेचं लोन पसरलेलं होतं. त्यामुळे ती जास्त चर्चेत आलेली मुलगी आहे. तर आता आपण पाहणार आहोत की ग्रेटाला मिळालेले सगळे पुरस्कार. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण पहिली गोष्ट म्हणजे टाइम मॅगझिननं पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार दिला आणि हा पुरस्कार जिंकणारी ती सर्वात तरुण व्यक्ती ठरली आहे. ग्रेटा थनबर्ग ही पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार जिंकणारी सर्वात तरुण व्यक्ती ठरलेली आहे. दुसरं म्हणजे यावर्षी 2019 मध्ये तिला बऱ्याच पुरस्कार मिळालेत. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा पुरस्कार आहे तो म्हणजे राईट लवलीहूड पुरस्कार. या पुरस्कारासाठी किंवा या पुरस्काराला पर्यायी नोबेल म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हा पुरस्कार सुद्धा ग्रेटा थनबर्गला मिळालेला आहे 2019 सालासाठीचा. कधीचा आहे 2019 सालासाठीचा. त्याच्यानंतर स्वीडिश वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार 2019चा ग्रेटा थनबर्गला मिळाला आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला नाही हे लक्षात घ्या. नामांकन शब्द आहे. शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी 2019च्या ह्याच्यासाठी नामांकन ग्रेटा थनबर्गला मिळालं, परंतु शांततेचा नोबेल ग्रेटा थनबर्गला मिळालेला नाहीये. तो कुणाला मिळाला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार हा सुद्धा ग्रेटा थनबर्गला मिळालेला आहे. म्हणजे महत्त्वाचे 4 पुरस्कार तुम्हाला कमीत कमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
पहिला म्हणजे पर्सन ऑफ द इयर टाइम मॅगझिनचा 2019, राईट लवलीवर पुरस्कार पर्यायी नोबल 2019, स्वीडिश वुमन ऑफ द इयर 2019 आणि आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार 2019. हे सर्वच्या सर्व पुरस्कार ग्रेटा थनबर्गला मिळालेले आहेत. स्वीडनची पर्यावरणवादी कार्यकर्ता म्हणून तिनं आपलं जगामध्ये ओळख केलेली आहे. फ्रायडे फॉर द फ्युचर ही तिची मोहीम खूप गाजली, जवळजवळ 100 देशांमध्ये फेमस झालेली होती. आता त्याचबरोबर तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे की टाइम पर्सन ऑफ द इयर, आता हा पुरस्कार कधीपासून दिला जातोय तर 1997 सालापासून या मासिकातर्फे दिला जातोय टाइम पर्सन ऑफ द इयर. परंतु याच्या अगोदर पण दिले जात होते, पण सध्या ते चेंजेस झाले. टाइम मासिकातर्फे दिले जाणारे पुरस्कारामध्ये सुरुवातीला या पुरस्काराचं म्हणजे का झालं ते सांगतो तुम्हाला. सुरुवातीला या पुरस्काराचं नाव ना मॅन ऑफ द इयर असं होतं, पण 1999 मध्ये ना हे बदलले, टाइम पर्सन ऑफ द इयर असं करण्यात आले. हे एवढा बदल लक्षात घ्या. इथं 97 का म्हटले तर ते समजून घ्या टाइम मासिकातर्फे. तर कारण टाइम मासिकातर्फे दिला जात आहे त्यामुळे त्याला टाइम पर्सन ऑफ द इयर असं ऍड केलेलं आहे. पहिलं मॅन ऑफ द इयर दिलं जात होतं, कारण तेव्हा टाइम मासिकातर्फे दिलं जात नसल्यामुळं हा फरक फक्त समजून घ्या. आता ही पुरस्कार प्राप्त होणारी पहिली व्यक्ती कोण आहे तर चार्ल्स लिंडबर्ग ही पुरस्कार प्राप्त करणारी पहिली व्यक्ती आहे. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे एकमेव भारतीय कोण आहे त्याच्यामध्ये, महात्मा गांधी आहेत. महात्मा गांधींना 1930 साली हा पुरस्कार देण्यात आलेला होता. आणि दुसरं महत्वाची गोष्ट, पहिली महिला कोण आहे, वॉलिस सिम्पसन 1936 साली. कारण ग्रेटा थनबर्गला मिळाल्यामुळे पहिली महिला कोण ही तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वॉलिस सिम्पसन 1936 साली टाइम मॅगझिनचा पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला होता. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, ग्रेटा थनबर्ग हे नाव लक्षात ठेवायचं आहे. का लक्षात ठेवायचं तर खूप महत्वाचं नाव आहे. पहिलं म्हणजे हा पुरस्कार तिनं मिळवला. दुसरं म्हणजे जागतिक तापमानवाढीविरोधात केलेलं आंदोलन फ्रायडे फॉर द फ्युचर याच्यामुळे चर्चेत आलेली होती, स्वीडनची आहे. दुसरं म्हणजे इतर मिळालेले जे 4 पुरस्कार आहेत त्याच्यावर तुम्ही फोकस करा, नक्की करा. राईट लवलीवर पुरस्कार डेफिनेटली करा. राईट लवलीवर पुरस्कार देताना फक्त एका व्यक्तीला दिला जात नाही, यांच्यासोबत आणखी 3 महत्वाच्या व्यक्ती आहेत. 4 व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. तर त्या 3 व्यक्ती कोण त्याचाही तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शांततेचा नोबेल पारितोषिकासाठी नामांकन मिळालं परंतु पुरस्कार जिंकता आला नाही, स्वीडिश वुमन ऑफ द इयर आहे. आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार आणखी कोणाला दिला आहे का त्यांच्यासोबत ग्रेटा थनबर्ग सोबत, तेही तुम्ही पाहणं गरजेचं आहे. आणि पर्सन ऑफ द इयर तर हा पण डेफिनेटली पाहिलेला आहे. तर हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, परीक्षेसाठी ना इम्पॉर्टंट आहे. स्वीडनची कार्यकर्ता हेही ध्यानात घ्या. तुम्हाला टाइम पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार अभ्यासात असताना इतर मागच्या वर्षी कोणाकोणाला देण्यात आले होते. द गार्डियन्स 2018 आहे, 2017ला सायलेन्स ब्रेकर, 2016 डोनाल्ड ट्रम्प, 2015 अँजेला मर्कल, 2014 इबोला फायटर, या सर्वांना सुद्धा अशा प्रकारे पुरस्कार दिले गेले आहेत. हाही पण जाता नक्की अभ्यासा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MPSC ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण ज्ञानपीठ पुरस्कार पाहणार आहोत. 2019 साली ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तिथं बसून मराठीमध्ये कोणत्या कोणत्या व्यक्तींना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे आणि कोणत्या भाषेमधल्या व्यक्तींसाठी हा दिला जातो, अशी सर्व डिटेल माहिती आपण आजच्या लेसनमध्ये कव्हर करणार आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन भेटत राहील. तर यावर्षीचा जो ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे तर तो मिळाला आहे कवी अक्कीथम यांना. आता हे मल्याळी कवी आहेत अक्कीथम. 2019 सालचा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो. मग आता यावर्षी जो झालेला दिलेला ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो कितव्या क्रमांकाचा होता, म्हणजे 2019 मध्ये दिलेला ज्ञानपीठ पुरस्कार हा कितव्या क्रमांकाचा पुरस्कार होता, तर तो 55व्या क्रमांकाचा आहे, हे लक्षात घ्या. याची घोषणा झाली होती 29 नोव्हेंबर 2019 रोजी. आता ज्ञानपीठ पुरस्कार विजेते या व्यक्तीमध्ये आता हे कोणत्या मल्याळी भाषेतले कवी आहेत ना, तर मल्याळी व्यक्ती ठरलेत. किती व्यक्ती ठरलेत हे, तर 6वे व्यक्ती आहेत. असे 6वे व्यक्ती आहेत की जे मल्याळी व्यक्ती ठरलेले आहेत ज्ञानपीठ पुरस्कार जिंकलेले. त्यामुळे हा सुद्धा पॉईंट ना तुम्हाला परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पहिलं लक्षात ठेवा, मग पहिला मानकरी कोण आहे ज्ञानपीठ पुरस्काराचा, पहिला मानकरी कोण आहे, तर ती आहेत जी शंकर कुरूप. जी शंकर कुरूप हे काय आहेत ना, पहिल्या ज्ञानपीठ पुरस्काराचे विजेते आहेत. का लक्षात ठेवायचे पहिल्या ज्ञानपीठ पुरस्काराचे विजेत्याचं नाव, कारण ते मल्याळी साहित्य कृती त्यांची आहे ना, ओत्ता कुजल, याच्यासाठी त्यांना 1965 साली हा पुरस्कार मिळाला होता. किती साली, 1965 साली. शंकर कुरूप, जी शंकर कुरूप यांना हा पुरस्कार मिळालेला होता. हा पॉईंट पहिल्यांदा लक्षात ठेवा, कारण ते मल्याळीच होते, मल्याळी साहित्य कृतीसाठी त्यांना मिळालेला तो पुरस्कार होता. दुसरं लक्षात ठेवा की 6वे मल्याळी व्यक्ती ठरलेत अक्कीथम, कवी अक्कीथम.
याची स्थापना झाली ना ती 1961 आहे, परंतु सुरुवात जी एक्झॅक्टली म्हणतात ती 1965 झाली. वैयक्तिक कृतीसाठी तो पुरस्कार दिला गेला होता. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला असं विचारलं, ज्ञानपीठ पुरस्कार हा मरणोत्तर व्यक्तींना सुद्धा दिला जातो. तर ते विधान बरोबर की चूक? तर ते विधान चूक आहे. ज्ञानपीठ पुरस्कार हा मरणोत्तर दिला जात नाही, हे लक्षात ठेवा. हा सुद्धा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. दुसरं म्हणजे दरवर्षी एकाच व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो का? तर त्याचं उत्तर आहे हो. दरवर्षी एकाच व्यक्तीला दिला जातो, पण त्याच्यासाठी काही अपवाद पण आहे. ते म्हणजे 1967, 73, 1999 आहे, 2006 आणि 2009 या वर्षामध्ये तो प्रत्येक 2 व्यक्तींना दिला गेला होता. तोही लक्षात ठेवा. आतापर्यंत किती व्यक्तींना देण्यात आलाय पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार? तर तो देण्यात आलेले व्यक्ती एकूण आहेत 59. किती आहेत? 59. आता या ज्ञानपीठ पुरस्काराचे जे स्वरूप आहे तर ते 11 लाख रुपये आणि वाग्देवीची प्रतिमा आणि सन्मान चिन्ह असं त्याचं स्वरूप आहे. संपादक कोण आहे? ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्य क्षेत्रातला काय म्हटलं तर सर्वोच्च पुरस्कार म्हटलं जातं. याचं संपादक कोण आहे? तर शांतीप्रसाद जैन. नाव काय आहे? शांतीप्रसाद जैन हे त्याचे महत्त्वाचे संपादक आहेत. आता 1982 साली 1982चं एक महत्त्वाचं इयर लक्षात ठेवायचं आहे का? तर 1982 पूर्वीना हा पुरस्कार लेखकाच्या एकाच साहित्य कृतीसाठी दिला जात होता, परंतु 1982 मध्ये त्याचे चेंजेस केले आणि तो लेखकाच्या कारकिर्दीमधले एकूण साहित्यिक आहे त्याच्या कार्यासाठी सुद्धा आता तो दिला जातोय. त्यामुळे हाही पॉईंट तेवढाच महत्त्वाचा आहे. मग हा पुरस्कार कोणाकोणाला दिला जातो? तर हा पुरस्कार दिला जाण्यासाठी काही अटी आहेत. ते म्हणजे भारतीय राज्यघटनेची जी 8वं परिशिष्ट आहे, 8th शेड्यूल आहे, 8 शेड्यूल, भारतीय राज्यघटनेचं 8 शेड्यूल, याच्यामध्ये एकूण भाषा आहेत त्या भाषा प्लस इंग्रजी भाषा अशा एकूण एवढ्या भाषांना हा पुरस्कार दिला जातो. तर 8व्या परिशिष्टात 22 भाषा आहेत, प्लस इंग्रजी भाषेचा आहे. इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा जे उत्कृष्ट साहित्यकृती आहे त्याला सुद्धा ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो. मग इंग्रजी भाषा ॲड कधी केली साहित्यकृतीसाठी? तर ती ॲड केलेली आहे 2013 साली. कधी केली आहे? 2013 साली. 2013 साली म्हणजे कितव्या प्रकारचा क्रमांकाचा पुरस्कार देताना केलाय? 49व्या क्रमांकाचा पुरस्कार देताना हे ॲड केलेलं आहे. आता हा पुरस्कार देणारी संस्था कोणती आहे? तर भारतीय ज्ञानपीठ. याचे संस्थापक जर बघितलं तुम्ही तर या संस्थेचे संस्थापक होते ते म्हणजे साहू जैन, म्हणजे टाइम्स ऑफ इंडियाचे प्रकाशक होते ना ते. मग आता दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये ॲड केल्या जाताना एखाद्या भाषेची जी निवड केली तर नंतर पुढील 3 वर्ष त्या भाषेचा विचार केला जात नाही, असं त्याच्यामध्ये अट आहे. पहिला पुरस्कार दिला होता गोविंद शंकर स्वरूप, म्हणजे जी शंकर स्वरूप म्हणलं होतं ते गोविंद शंकर स्वरूप मल्याळमच. त्यांच्या ओडोकुप्पल या महाकाव्याबद्दल बी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिली महिला विजेती कोण आहे? तर त्या आशापूर्णा देवी आहेत. 1976 साली त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. कोणती पहिली महिला आहे? आशापूर्णा देवी. 1976 साली त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत किती महिलांना हा पुरस्कार देण्यात आलाय? तर एकूण 7 महिला आहेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आलाय. मरणोत्तर दिला जात नाही. दरवर्षी केवळ एकाच नागरिकाला दिला जातो, पण त्याच्यामध्ये काही अपवाद आहेत. अपवाद कोणते आहेत? 1967, 73, 1999, 2006 आणि 2009. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. आता आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे ती म्हणजे जेव्हापासून हा पुरस्कार सुरू झालाय ना तेव्हापासून सिंधी या भारतीय भाषेतील ज्या साहित्यिकाला अद्यापर्यंत हा पुरस्कार दिला गेलेला नाही, हेही लक्षात ठेवा. सिंधी या भारतीय भाषेतील पुरस्कार दिला गेलाय का? तर तो तशा प्रकारे पुरस्कार दिला गेलेला नाही. त्यामुळे हा सुद्धा पॉईंट ना तेवढाच महत्त्वाचा आहे. हा पुरस्कार असं जर विचारलं मी, फक्त भारतीय लेखकांना पुढील भाषासाठी देण्यात येतो. 8व्या शेड्यूलमधल्या 22 भाषा आणि इंग्रजी भाषा. तर याचं उत्तर बरोबर की चूक? तर हो, हे फक्त भारतीय साहित्यिकांनाच हा पुरस्कार देण्यात येतो आणि ते पण 8व्या परिशिष्टामध्ये असलेल्या 22 भाषा प्लस इंग्रजी कधी ॲड केली? तर 2013 साली ॲड करण्यात आली होती. सर्वाधिक वेळा हिंदी भाषेला मिळालाय. मराठीमध्ये किती वेळा मिळाला? तर 4 वेळा तो पुरस्कार मिळालेला आहे. आता अक्कीतम जे कवी अक्कीतम आहेत, अक्कीतम अच्युतम नंबूदरी हे त्यांचं नाव आहे. त्यांचं ठिकाण राहणं केरळमधले आहेत ते. त्यांनी जवळजवळ 55 पुस्तकं प्रकाशित केली. 45 कविता संग्रह त्यांचे आहेत. त्याच्यामध्ये वीरवदम, बळीदर्शनम, निमिषाक्षेत्रम, अमृतखतिका, अक्कीतम कवितका, अंतिम महाकालम अशा प्रकारे त्यांची गाजलेली काही महत्त्वाच्या साहित्यकृती आहेत. त्यांच्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवताना काय लक्षात ठेवावं लागेल? तर त्यांना मिळालेले पुरस्कार हा पॉईंट तुम्हाला महत्त्वाचा ठरू शकतो. त्यांना पद्मश्री दिला होता 2017 साली नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये. त्यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार 1973ला मिळाला आहे.
केरळ साहित्य अकादमी पुरस्कार हा 2दा मिळाला आहे, म्हणजे 1972 आणि 1988ला. हे त्यांच्या मिळालेल्या पुरस्कारामधले काही महत्त्वाचे आणि चर्चेत असलेले इम्पॉर्टंट पुरस्कार. आता या लेसनमधला एक महत्त्वाचा टॉपिक येतो, तो म्हणजे मराठी भाषेमध्ये एकूण किती लोकांना, म्हणजे किती मराठी साहित्यिकांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे वि.स. खांडेकर. वि.स. खांडेकर यांना ययाती या कादंबरीसाठी 1974 साली ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला होता. दुसरं नाव येतं ते म्हणजे वि.वा. शिरवाडकर. वि.वा. शिरवाडकर यांना नटसम्राट या किंवा नटसम्राट किंवा म्हटलं जातं, पण बऱ्याच वेळेला इथं तुम्ही नटसम्राट जरी म्हटलं तरी तुम्हाला तिथं विशाखा कादंबरी म्हणून जे फेमस आहे, तर ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी विशाखा कादंबरीसाठी दिलेलं आहे, तर हे लक्षात ठेवा. 2003 साली विद्या करंदीकर यांना अष्टदर्शन मराठीमधली, तर त्याच्यासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि 2014 साली म्हणजे जो 50वा ज्ञानपीठ पुरस्कार होता, हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. 50वा ज्ञानपीठ पुरस्कार होता, तर तो कोणाला देण्यात आला, तर भालचंद्र नेमाडे यांना 2014 साली देण्यात आला होता. हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ याच्या त्यांच्या काव्यासाठी किंवा महत्त्वाच्या ग्रंथासाठी त्यांना हा पुरस्कार दिला गेला होता. त्यामुळं हा सुद्धा पॉईंट ना तेवढाच महत्त्वाचा आहे. परीक्षेला ना ह्याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग आता प्रश्न असा उरतो, तो म्हणजे 55व्या क्रमांकाचा हा पुरस्कार होता, म्हणजे आता मिळालेला कवी अक्कीथम यांना, आणि 55व्या क्रमांकाचा पुरस्कार 2019ला. मग असा प्रश्न उरतो, तो 54व्या क्रमांकाचा पुरस्कार कोणाला मिळाला, तर तो 2018 साली, 18 सालचा येणार. हा 54व्या क्रमांकाचा पुरस्कार कोणाला मिळाला, तर तो मिळाला होता जे प्रसिद्ध इंग्रजी लेखक आहेत, अमिताभ घोष. काय नाव आहे? अमिताभ घोष. अमिताभ घोष, प्रसिद्ध इंग्रजी लेखक अमिताभ घोष यांना 54व्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला होता. आणि ते पुरस्कार जिंकणारे ते पहिले इंग्रजी साहित्यिक होते. अमिताभ घोष हे ज्ञानपीठ पुरस्कार जिंकणारे पहिले इंग्रजी साहित्यिक होते, कारण 2013 सालापासून इंग्रजी साहित्य कृतीसाठी सुद्धा हा पुरस्कार दिला जातोय हे ठरवण्यात आलेलं होतं. आणि जो 54व्या क्रमांकाचा पुरस्कार होता, तर तो अमिताभ घोष, पहिले इंग्रजी साहित्य. मग 2017 साली झालेला 53वा साहित्य पुरस्कार कोणाला देण्यात आला, तर या 53व्या क्रमांकाचा साहित्य पुरस्कार देण्यात आला होता कृष्णा सोबती, म्हणजे हिंदी भाषेतील ज्या लेखिका आहेत तर कृष्णा सोबती यांना मिळाला होता. 52वा पुरस्कार जो होता 2016 साली मिळालेला, तर कवी शंख घोष यांना मिळाला होता. तर हे पॉईंट तुम्हाला जाता जाता इतर मागचे कोणते महत्त्वाचे व्यक्ती होत्या की ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे, तेही लक्षात ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आता कवी अक्कीथम यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी नाही, कारण त्यांचं नाव जरी अक्कीथम अच्युतन नंबूथिरी असलं तरी अक्कीथम या नावानंच ते जास्त करून फेमस आहेत. त्यांच्या बऱ्याचशा कथा, कादंबरी हे आपण पाहिल्या. त्यांना जो 1973 साली जो साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, तर हा साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या काव्यसंग्रहासाठी मिळालेला आहे, तर तो काव्यसंग्रह आहे तो म्हणजे बळीदर्शनम. 1973 साली साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना जो मिळाला कवी अक्कीथम यांना, तर तो कोणत्या कादंबरीसाठी मिळाला किंवा कोणत्या कविता संग्रहासाठी मिळाला असं म्हणू शकतो. तो बळीदर्शनम ही एक कविता संग्रह, हे लक्षात घ्या. तर तो 1973ला बळीदर्शनम याच्यासाठी मिळालेला होता. केरळ सरकारचा जो 2016 साली ना सर्वोच्च साहित्य पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला होता, एझुथाशन ह्या कादंबरीसाठी तो त्यांना मिळालेला होता. तर हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत ना, ह्याच्यावर तुम्ही थोडंसं लक्षात ठेवू शकता. परीक्षेला याच्यावर बरेच पॉईंट विचारले जाऊ शकतील. तर या दृष्टीनं मी याच्यामधून जे इम्पॉर्टंट पॉईंट किंवा जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ते समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. लेसन आवडलं तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MPSC ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण काही महत्त्वाचे पुरस्कार पाहणार आहोत, ज्याचा उपयोग येणारा तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी होईल. तर त्या पुरस्कारामध्ये काही अंडररेटेड पुरस्कार आहेत. फॉर एक्झाम्पल ललित कला अकादमी पुरस्कार. आता ते महत्त्वाचे काय, तर त्याच्यामध्ये 4 महत्त्वाच्या महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत की त्यांना तो पुरस्कार मिळाला आहे. कोणत्या कलाकृती आणि कोणता प्रकार त्यातला, त्याच्या अनुषंगानं. कारण 4 जर फक्त मिळाले असेल तर जोड्या लावामध्ये MPSC अशा प्रकारे प्रश्न डेफिनेटली विचारू शकते, त्यामुळे तो इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर राणीबंग आणि अभयभंग सुद्धा चर्चेत होते. आणि इतर काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत, ते सुद्धा आपण कोणत्या पुरस्कारावर फोकस करायचा ते पाहणार आहोत. म्हणजे जे ऑस्कर किंवा फिल्मफेअर हे सोडून इतर काही महत्त्वाचे जे पुरस्कार आहेत ना, अशा गोष्टीवर आपण या लेसनमध्ये फोकस करणार आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील.
तर आज आपण वेळ न दौडता काय करूया, आपल्या लेसनला सुरुवात करूया. थोडंसं फास्ट घेतोय मी. आपला आजचा पहिला महत्त्वाचा पुरस्कार आहे तो म्हणजे JRD टाटा पुरस्कार. आता हा जो JRD टाटा पुरस्कार कोणाला देण्यात आलाय, तर डॉक्टर राणी बंग आणि डॉक्टर अभय बंग यांना JRD टाटा पुरस्कार देण्यात आला आणि याचं सन्मानित झालं ते कधी 28 फेब्रुवारी 2020 रोजी. कुठं दिले हे पुरस्कार, तर नवी दिल्लीमध्ये झालेले आहेत. लोकसेवेसाठी या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं होतं. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पुरस्कार देण्यामागचं रिझन तर ते म्हणजे पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या 50व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून हे पुरस्कार देण्यात आलेत. हे पुरस्कार कोणाच्या हस्ते देण्यात आलेत, तर जे उद्योगपती आहेत रतन टाटा यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आलेत. त्यामुळं JRD पुरस्कार नक्की लक्षात ठेवा, परीक्षेसाठी महत्त्वाचा पॉईंट ठरू शकतो. दुसरं म्हणजे हे पुरस्कार देणारं पहिले, आता यांच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी. पहिलं म्हणजे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार दिलाय आणि अशा प्रकारे पुरस्कार मिळवणारे पहिले मानकरी बंग दाम्पत्य ठरले. कुठलं, तर हे राणी बंग आणि पहिले बंग दाम्पत्य. त्याच्यानंतर आता राणी बंग आणि अभय बंग यांच्याबद्दल जर बघायचं झालं तर त्यांनी 1986 साली, कधी 1986 साली गडचिरोली या ठिकाणी सर्च म्हणजे सोसायटी फॉर एज्युकेशन ॲक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ, एवढं मोठं बिगर शासकीय संस्था आहे, त्याचं नाव आहे. तर 1986 साली सर्च ही संस्था स्थापन केली होती आणि या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी काय केले, जे स्थानिक लोक आहेत तर त्यांना महत्त्वाच्या आरोग्याच्या सुविधा पुरवणं किंवा आरोग्याच्या बाबतीत काही गोष्टीबाबत प्रशिक्षण देणं किंवा काही गोष्टींसाठी शिक्षण देणं, अशा सर्व गोष्टीसाठी कार्य त्यांनी केलेलं आहे. तर त्यांच्या कारकिर्दीबद्दल हे. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी 2006 साली निर्माण ही जी बिगर शासकीय संस्था याची स्थापना केली होती आणि या संघटनेवर किंवा या निर्माण या संस्थेवर कोणाचा प्रभाव आहे, तर महात्मा गांधीजींची जी नई तालीमच्या विचारांचा याच्यावर तुम्हाला प्रभाव पाहायला मिळतो. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना राणी बंग आणि अभय बंग यांना मिळालेले पुरस्कार, तर यांना 2003 मध्ये महाराष्ट्र भूषण हा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 2006 मध्ये जमनालाल बजाज पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तर सन 2018 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सुद्धा सन्मानित करण्यात आले. म्हणजे 2003 ला महाराष्ट्र भूषण, 2006 ला जमनालाल बजाज आणि 2018 ला पद्मश्री पुरस्कार, हे मिळालेले 3 महत्त्वाचे पुरस्कार. त्याच्यानंतर मनप्रीत सिंग याला सर्वोत्तम हॉकीपटूचा पुरस्कार देण्यात आलाय. आता मनप्रीत सिंग कोण आहे, तर भारतीय हॉकी संघाचा तो कोण आहे, कर्णधार आहे. तर त्याला 13 फेब्रुवारी 2020 रोजी या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय हॉकी संघाचा हा पुरस्कार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनप्रीत सिंग हा पुरस्कार मिळवणारा भारताचा पहिला हॉकीपटू ठरलाय. म्हणजे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचा सर्वोत्तम पुरुष हॉकीपटू पुरस्कार मिळवणारा मनप्रीत सिंग हा सर्वोत्तम पहिला भारताचा हॉकीपटू ठरलाय. परीक्षेसाठी ना हा पॉईंट खूप महत्त्वाचा ठरू शकतो. आता मनप्रीत सिंगला मतं किती मिळाली, त्याच्यामध्ये मतं आहेत. मतांची टक्केवारी जर बघितली तर 35.2% मतासह त्यांना आपल्या नाव कोरले या पुरस्कारावर. दुसऱ्या स्थानावर राहिला बेल्जियमचा आर्थर डोरेन, त्याला 19.7% मतं मिळालेली होती. त्यामुळे हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि मतदारामध्ये ना ज्या राष्ट्रीय संघटना, प्रसारमाध्यमे, चाहते, खेळाडू या सर्वांचा समावेश करण्यात आलेला होता. त्यामुळं मनप्रीत सिंग ते लक्षात ठेवा, सर्वोत्तम हॉकीपटूचा पुरस्कार आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचा. आता या लेसनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार किंवा लेसनची हायलाईट म्हणलं ते म्हणजे ललित कला अकादमी पुरस्कार. कितव्या क्रमांकाचे आहेत, तर 61व्या क्रमांकाचे हे पुरस्कार आहेत. आता या पुरस्काराचं स्वरूप पहिल्यांदा पाहूया. या पुरस्काराचं स्वरूप आहे 2 लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र. आता या पुरस्काराचा अभ्यास तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी का करावायचा आहे, कारण या पुरस्कारामध्ये हे जे पुरस्कार देण्यात आले 4 मार्च 2020 रोजी कार्यक्रमात, तर याच्यातून एकूण 15 कलाकारांना यामध्ये सन्मानित करण्यात आलं राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कार म्हणून. या 15 पैकी महाराष्ट्रातल्या 4 व्यक्ती आहेत, त्या 4 व्यक्तींना हा पुरस्कार मिळाला. आता MPSC मध्ये जर प्रश्न विचारायची टेंडन्सी असेल तर काय केलं जातं, तर जोड्या लावामध्येच हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अ गटामध्ये 4 व्यक्ती, ब गटामध्ये त्यांचा कलाकृती किंवा त्यांचा कला प्रकार असं दिलं जाईल. मग तुम्हाला त्याच्या जोड्या जुळवता आल्या पाहिजेत. तर महाराष्ट्रातले 4 व्यक्ती कोण आहेत, तर त्या जर समजल्या बस, बाकी इतर राज्यातल्या 11 व्यक्ती जरी नाही लक्षात ठेवल्या तरी चालू शकतं. परंतु एक ललित कला अकादमी पुरस्काराच्या संदर्भामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातल्या 4 व्यक्तींची नावं माहीत असणं गरजेचं आहे. आता याच्यातली पहिली महाराष्ट्रातली व्यक्ती आहे ती म्हणजे इथं पहा, दिनेश पांड्या. महाराष्ट्रातली पहिली व्यक्ती आहे दिनेश पांड्या, मुंबईची. आता कोणत्या कलाकृतीमध्ये त्यांना पुरस्कार मिळाला आहे, तर ट्रिपिक जंतर मंतर आणि कला प्रकार आहे डिजिटल अकार्यवल. तर दिनेश पांड्या, मुंबई महाराष्ट्र, ट्रिपिक जंतर मंतर आणि डिजिटल अकार्यवल हा महत्त्वाचा कला प्रकार.
तर हा पहिला खेळाडू झाला. दुसरा महत्त्वाचा पुरस्कारामध्ये दुसरा व्यक्ती आहे महाराष्ट्रातली, ती म्हणजे रतन कृष्ण साहा. रतन कृष्ण साहा मुंबईचीच. कलाकृती आहे द टिफिन आणि प्रकार आहे ब्रॉन्झ अँड स्टील. प्रकार काय आहे? ब्रॉन्झ अँड स्टील. तिसरी व्यक्ती आहे सागर वसंत कांबळे, मुंबई महाराष्ट्र. कलाकृती आहे द केज. कलाकृती काय? द केज. आणि कला प्रकार आहे मिक्स्ड मीडिया ऑन पेपर. मिक्स्ड मीडिया ऑन पेपर. हे बी लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला. ओके. आणि चौथी महाराष्ट्रातली व्यक्ती आहे ती म्हणजे तेजस्वी नारायण सोनवणे. कलाकृती आहे सेल्फ पोर्ट्रेट आणि कला प्रकार आहे वुडकट प्रिंट. काय आहे? वुडकट प्रिंट. म्हणजे महाराष्ट्रातल्या 4 व्यक्ती आहेत, त्या 4 व्यक्तीवर तुम्हाला थोडंसं स्ट्रेस करणं गरजेचं आहे. परीक्षेसाठी ना याच्यावरच प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण अशा प्रकारे अवघडात अवघड प्रश्न जर विचारायचा म्हटला तर एवढी 4 नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दिनेश पांड्या, हार्दिक पांड्या म्हणायचं जंतर मंतर ट्रॅफिक डिजिटल कार्यबल असं लक्षात ठेवा. रतन कृष्ण साहा मुंबई, द टिफिन कलाकृती आणि कला प्रकार आहे ब्रॉन्झ अँड स्टील. सागर वसंत कांबळे द केज कलाकृती आणि मिक्स्ड मीडिया ऑन पेपर कला प्रकार आहे. आणि तेजस्वी नारायण सोनवणे सोलापूर महाराष्ट्र सेल्फ पोर्ट्रेट आणि वुडकिट प्रिंट हा काय आहे? कला प्रकार आहे. तर हे महाराष्ट्रातल्या 4 महत्त्वाच्या व्यक्ती ललित कला अकादमीनं मिळालेल्या. इतर 11 व्यक्तीमध्ये तुम्ही नाही लक्षात ठेवलं तरी चाललंय, कारण खूप डिफिकल्ट आहे तुम्हाला ते सगळी नावं लक्षात ठेवणं. परीक्षेसाठी फक्त एवढं लक्षात ठेवा. आता जाता जाता 2 गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट, ललित कला अकादमी पुरस्काराबाबत याची स्थापना कधी झाली तर 5 ऑगस्ट 1954 ला. 5 ऑगस्ट 1954 ला ललित कला अकादमीची स्थापना झालेली आहे. मुख्यालय दिल्लीला आहे. आणि 1997 मध्ये याला सोसायटी नोंदणी कायदा 1860 नुसार त्याला वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. त्यामुळे ही 4 नावं लक्षात ठेवा. कलाकृती आणि कला प्रकार लक्षात ठेवा, म्हणजे ललित कला अकादमी पुरस्कार तुमचे कव्हर होतील. बाकी नाही पाहिलं तरी चालेल. आणि दुसरं पाहता जाता हेही लक्षात ठेवा की 2 लाख रुपयांनी सन्मान चिन्ह आहे, 15 पुरस्कार आणि 61वे वर्ष. ओके. त्यानंतर पुढचे पुरस्कार आहेत ते म्हणजे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार 2018-19 सालचे. म्हणजे राज्याचे जे क्रीडा क्षेत्र आहे त्याच्यामध्ये सर्वोच्च मानले गेलेले पुरस्कार आहेत. याची घोषणा 17 फेब्रुवारी 2020 ला झाली. आता याच्यामध्ये बरेच पुरस्कार आहेत. फॉर एक्झाम्पल जीवन गौरव पुरस्कार, त्याच्यानंतर उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, राज्य क्रीडा पुरस्कार आणि खेळाडू आणि विविध प्रकारामध्ये ना जवळजवळ 63 जणांना हे पुरस्कार देण्यात आले. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, त्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट पुरस्कार तो म्हणजे जीवन गौरव पुरस्कार. आता या वर्षीचा 2018-19 या सालासाठीचा जीवन गौरव राज्य क्रीडा पुरस्कार कोणाला देण्यात आलाय तर तो देण्यात आलाय पंढरीनाथ पाठारे यांना. पंढरीनाथ पाठारे यांना कुस्ती या प्रकारासाठी जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. इतर पुरस्कारामध्ये पहिले महत्त्वाचे म्हणजे उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, त्याच्यामध्ये 5 येतात. एक येतो युवराज खटके ॲथलेटिक्स, बाळासाहेब आवारे कुस्ती, नितीन खत्री तायकांदो, जगदीश नानजकर खो खो आणि अनिल पवार पॅरा ॲथलेटिक्स. तर हे उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारामध्ये 5 आहेत. युवराज खटके ॲथलेटिक्स, बाळासाहेब आवारे कुस्ती, नितीन खत्री तायकांदो, जगदीश नानजकर खो खो, अनिल पवार पॅरा ॲथलेटिक्स. हे इम्पॉर्टंट 5. त्याच्यानंतर खेळाडूंचे क्रीडा प्रकार याच्यामध्ये जर बघितले तर बरेच नाव आहेत. आता ही सगळी नावं तुमच्या लक्षात राहतील का नाही माहीत नाही, परंतु याच्यामध्ये 2 लक्षात तर पहिल्यांदा ऑटोमॅटिक लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ते म्हणजे कुस्ती आणि कबड्डीच्या संदर्भात असणार. आता कबड्डीसाठी प्रसिद्ध असलेले 2 खेळाडू आहेत. पहिला म्हणजे रिशांग देवाडिगा आणि दुसरा म्हणजे गिरीश इरनाक. म्हणजे जे प्रो कबड्डी लीग आहे ना त्याच्यामध्ये ते प्रतिनिधित्व करत आहेत. गिरीश इरनाक आणि रिशांग देवाडिगा हे दोन्ही महत्त्वाचे. त्याचबरोबर सोनाली शिंगटे या खेळाडूला, महिला खेळाडूला सुद्धा कबड्डी या श्रेणीमध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. इतर 2 महत्त्वाचं म्हटलं तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कुस्तीमध्ये. का तर त्यामध्ये अभिजित कटके, सध्या चर्चेत असलेलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे अभिजित कटके आहे. या अगोदर त्यांनी पुरस्कार कोणते जिंकलेत कुस्तीमध्ये तेही पाहून घ्या. आणि अंकिता गुंड यांना कुस्ती श्रेणीमध्ये हे पुरस्कार मिळालेत. मग हर्षद हतनकर आणि कविता घाणेकर खो खोमध्ये आहे, किंवा सायकलिंगमध्ये अश्विन पाटील मधुरा वायकर आहे, पवन जयस्वाल प्रिया गोमासे आट्यापाट्या म्हणतो आपण त्याच्यामध्ये आहे. जाता शेवटचा पुरस्कार एक पाहूया, फक्त रिव्हिजन ओरिएंटेड, तो म्हणजे 65वा मेझॉन फिल्मफेअर पुरस्कार. आता ह्या पुरस्कारात सोहळा कुठं पार पडला तर आसामची राजधानी गुवाहाटी या ठिकाणचं जे इंदिरा गांधी ॲथलेटिक्स स्टेडियम आहे याच्यामध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडलेला आहे. आता या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये महत्त्वाचं काय आहे तर सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर तो मिळाला आहे गल्ली बॉय चित्रपटाला. आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरला आहे गल्ली बॉय चित्रपटाची दिग्दर्शिका झोया अख्तर हिला. म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपट गल्ली बॉय, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
दिग्दर्शिका जोया अख्तर, गल्लीबाई. आता सर्वोत्कृष्ट चित्रपट समालोचकांची पसंती त्याच्यामध्ये सोनचिडी आणि आर्टिकल 15 आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार खूप महत्त्वाचा आहे. तर याच्यामध्ये यावर्षी पुरस्कार देताना हा गल्लीबाई चित्रपटामध्ये रणवीर सिंगलाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आलिया भट्टला मिळाला आहे, तो सुद्धा गल्लीबाई चित्रपटासाठी आहे. म्हणजे तुम्हाला गल्लीबाईचं वर्चस्व पाहायला मिळेल. आता सर्वोत्कृष्ट अभिनेता समालोचकाची पसंती याच्यामध्ये आर्टिकल 15 या चित्रपटासाठी आयुष्मान खुरानाला हा पुरस्कार देण्यात आले. आर्टिकल 15चे जे दिग्दर्शक आहेत त्यांचं नाव आहे अनुभव सिन्हा. काय आहे? अनुभव सिन्हा. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समालोचकांची पसंती त्याच्यामध्ये सांड की आग या चित्रपटासाठी भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नूला. तर 2 म्हणजे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री. तर याचे पुरस्कार सुद्धा तुम्हाला काय लक्षात येईल तर गल्लीबाई चित्रपटासाठीच गेले. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार अमृता सुभाष यांना गल्लीबाई चित्रपटासाठी, तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार सिद्धांत चतुर्वेदीला, हा सुद्धा गल्लीबाई चित्रपटासाठी. बेस्ट म्युझिकल अल्बम गल्लीबाई आणि कबीर सिंग. आता कबीर सिंगचं नाव तर एक्स्ट्रा आलंय, हे लक्षात ठेवा. सर्वोत्कृष्ट गीत अपना टाइम आएगा गल्लीबाई. तर ह्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायला गल्लीबाई चित्रपटातले बरेचसे पुरस्कार आहेत आणि एवढे जरी लक्षात ठेवले तरी तुम्हाला ते मोर दॅन इनफ आहेत. आता सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पणामध्ये हा महत्त्वाचा काय आहे तर आदित्य धर सध्या चर्चेत होता. का चर्चेत आहे तर उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाचा तो दिग्दर्शक आहे आणि यावर्षीचा फिल्मफेअर पुरस्कार त्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पणमध्ये देण्यात आलाय. सर्वोत्कृष्ट अभिनेता पदार्पणमध्ये अभिमन्यू दसानीला देण्यात मर्द को दर्द नहीं होता या चित्रपटासाठी. म्हणजे बरेचसे पुरस्कार एवढे. आता यातले फक्त आपण हायलाइटेड जेवढा पॉईंट आहे ना तेवढं कव्हर केलेलं आहे. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. लेसन जर आवडलं तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2019 आणि जे 66वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहेत ते दोन्ही टॉपिक पाहणार आहोत. कारण परीक्षेच्या दृष्टीने या दोन्ही टॉपिकवर प्रश्न येण्याचे चान्सेस किंवा प्रोबॅबिलिटी ही जास्त आहे, त्यामुळे ते टॉपिक आपण आज कव्हर करतोय. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आज आपल्या लेसनचा पहिला महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. 2019 या सालासाठी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दोन व्यक्तींना मिळाला आहे. एक म्हणजे बजरंग पुनिया कुस्तीसाठी आणि दीपा मलिक यांना पॅरा ॲथलेटिक्स यासाठी त्यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे. तर हे सगळं बेसिक झालं. त्यानंतर महत्त्वाचं काय असतं तर परीक्षा विचारण्यात जाणारा पॉईंट तो म्हणजे द्रोणाचार्य पुरस्कार. आता द्रोणाचार्यामध्ये 2 पॉईंट येतात. एक म्हणजे सिंपल द्रोणाचार्य आणि त्याच्यामध्ये जीवन गौरव ही श्रेणी सुद्धा येते. त्यामध्ये द्रोणाचार्य पुरस्कारामध्ये 3 महत्त्वाच्या व्यक्ती लक्षात ठेवू शकता तुम्ही. त्यातली पहिली महत्त्वाची व्यक्ती आहे ती म्हणजे विमल कुमार, दुसरी आहे संदीप गुप्ता आणि तिसरी आहे मोहिंदर सिंग ढिल्लोन. विमल कुमार यांना बॅडमिंटनसाठी हा द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला आहे, तर संदीप गुप्ता यांना टेबल टेनिससाठी मिळाला आहे. टेबल टेनिससाठी. तर 20 बॅट असं लक्षात ठेवलेलं आहे मी, म्हणजे माझ्या लक्षात राहतं. 20 बॅट म्हणजे व्ही म्हणजे विमल कुमार, स म्हणजे संदीप गुप्ता, बॅ म्हणजे बॅडमिंटन, ट म्हणजे टेबल टेनिस. 20 बॅट असं लक्षात ठेवले. त्यामुळे हे दोघांमध्ये मी कधी जम्बलिंग होत नाही. कधीही मला विचारलं तर मला विमल कुमार बॅडमिंटन आणि संदीप गुप्ता टेबल टेनिस लक्षात येतं. मोहिंदर सिंग ढिल्लोन यांना ॲथलेटिक्ससाठी मिळालेला आहे द्रोणाचार्य पुरस्कार. आता त्याच्यामध्ये आणखी एक सब श्रेणी आहे ती म्हणजे जीवन गौरव पुरस्काराची. त्याच्यामध्ये मर्जवान पटेल यांना हॉकीमधल्या योगदानासाठी जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे, तर रणबीर सिंग खोक्कर यांना कबड्डीमधल्या श्रेणीसाठी कबड्डीमधल्या योगदानासाठी जीवन गौरव मिळाला आहे, तर संजय भारद्वाज यांना क्रिकेटमधल्या योगदानासाठी जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे. तर हे तिन्ही पॉईंट लक्षात ठेवू शकता. मर्जवान पटेल हॉकी, रणबीर सिंग खोक्कर कबड्डी आणि संजय भारद्वाज क्रिकेट. आता हे जे व्यक्ती आहेत आणि त्यांच्या कोणत्या खेळाच्या संदर्भात आहेत ना हे सुद्धा परीक्षे दृष्टीने महत्त्वाचं आहे. याच्यावरच जोड्या लावायचा प्रश्न विचारला जातो, त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर अर्जुन पुरस्कारामध्ये बरीच नावं आहेत, ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता आपण अर्जुन पुरस्काराची श्रेणी पाहतोय, तर अर्जुन पुरस्कारामध्ये तजिंदर पाल सिंग तूर ॲथलीटसाठी हा मिळाला आहे त्याला पुरस्कार. तर याच्यावर बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न विचारला गेलेला आहे, म्हणजे अलीकडच्या AMVI परीक्षेमध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर मोहम्मद अनास याहिया ॲथलेटिक्ससाठी, म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धामध्ये सुद्धा याने चांगली कामगिरी केलेली आहे. मोहम्मद अनास याहिया ॲथलेटिक. त्याच्यानंतर S भास्करन बॉडी बिल्डिंगसाठी मिळाले. बॉडी बिल्डिंगसाठी मिळालंय. सोनिया लाथेर बॉक्सिंगमध्ये मिळालंय. सोनिया लाथेर बॉक्सिंगसाठी. क्रिकेटमध्ये 2 महत्त्वाचे पुरस्कार मिळालेले आहेत अर्जुन पुरस्कारामध्ये. एक म्हणजे रवींद्र जडेजा भारतीय क्रिकेटपटू, पुरुष क्रिकेटपटू, आणि दुसरं म्हणजे पूनम यादव भारताची महिला लेग स्पिनर. तर
रवींद्र जडेजा आणि पूनम यादव कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवू शकता. परीक्षेला विचारलं होतं ते अजय ठाकूर बद्दल जोड्या लावामध्ये विचारलं होतं. कारण अजय ठाकूर का महत्वाचा आहे कबड्डीमध्ये मिळालंय, कारण अजय ठाकूर भारताचा जी कबड्डी संघ आहे त्याचा तो कर्णधार आहे. हिमाचल प्रदेशचा अजय ठाकूर खूप महत्वाचा आहे. अजय ठाकूर भारतीय कबड्डी संघाचा तो सध्या कर्णधार आहे, त्यामुळे चर्चेत होता. किंवा प्रो कबड्डी लीगमध्ये सुद्धा तो चर्चेत आलेला एक महत्वाचा व्यक्ती आहे. तर अजय ठाकूर कबड्डीमध्ये मिळालेला आहे, हे लक्षात असू द्या. तर तुम्हाला एस भास्करन लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बॉडी बिल्डिंग. सोनिया लातेर ऑलरेडी आपण पाहिलं होतं बॉक्सिंगमध्ये. त्याच्यानंतर हॉकीमध्ये चिंगलेन साना यांना मिळाले अर्जुन पुरस्कार. चिंगलेन साना हॉकीमध्ये. त्याच्यानंतर मोटर स्पोर्ट्समध्ये गौरव सिंग गिल आणि पॅरा स्पोर्ट्स बॅडमिंटनमध्ये प्रमोद भगत. हे दोन्ही गोष्टी तुम्ही जाता जरूर लक्षात ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे पूजा धांडा कुस्तीमध्ये मिळालेला, पूजा धांडा कुस्तीमध्ये मिळालेला, आणि पूनम यादव क्रिकेटमध्ये. हे मी ऑलरेडी सांगितलं होतं. पूजा धांडा कुस्ती, पूनम यादव क्रिकेट. त्यानंतर अंजुम मधुगुल शूटिंगमध्ये, हरमित राजुल देसाई टेबल टेनिस, हरमित राजुल देसाई टेबल टेनिस. तर हे अर्जुन पुरस्काराचे इतर नामांकित व्यक्ती आहेत. त्याच्यानंतर दोन महत्त्वाच्या गोष्टी, ते म्हणजे गुरप्रीत सिंग सिंधू आणि दुसरं म्हणजे स्वप्ना बर्मन. गुरप्रीत सिंग सिंधू फुटबॉलसाठी मिळालेला अर्जुन पुरस्कार, तर स्वप्ना बर्मन ॲथलेटसाठी अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे, ॲथलेटसाठी. त्याच्यानंतर सुंदर सिंग गुर्जर पॅरा ॲथलेट. बी साई प्रणीत बॅडमिंटन, ही एक महत्त्वाची व्यक्ती आहे. बी साई प्रणीत बॅडमिंटनसाठी अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. आणि सिमरन सिंग शेरगिल पोलो या खेळासाठी अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. म्हणजे अर्जुन पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींची नावं परत एकदा रिकॉल करतो, लक्षात घ्या, कारण हे महत्त्वाचं आहे. तजिंदर पाल सिंग तूर याच्यावर परीक्षेला आताच प्रश्न येऊन गेला आहे ॲथलेटिक, त्यामुळे तुम्हाला मोहम्मद अनास याहिया हे सुद्धा नाव खूप महत्त्वाचं आहे, लक्षात राहू द्या ॲथलेटिकमध्ये. त्यानंतर एस भास्करन बॉडी बिल्डिंग, सोनिया लातेर बॉक्सिंग. क्रिकेटमध्ये म्हटलं तर रवींद्र जडेजा आणि पूनम यादव लक्षात ठेवा. त्यानंतर कबड्डीमध्ये अजय ठाकूरवर प्रश्न येऊन गेलाय. चिंगलेन साना हॉकीमध्ये, हे एक लक्षात राहू द्या, चिंगलेन साना हॉकीमधलं नाव आहे, हे महत्त्वाचं आहे. मोटर स्पोर्ट्समध्ये गौरव सिंग गिल, प्रमोद भगत पॅरा स्पोर्ट्समध्ये येतो. त्याच्यानंतर पूजा धांडा, हे महत्त्वाचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे कुस्तीमध्ये. टेबल टेनिसमध्ये हरमित राजुल देसाई. अंजुम मधगुल शूटिंगमध्ये, हे नाव महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर कंपॅरेटिव्ह लक्षात ठेवताना स्वप्ना बर्मन आणि गुरप्रीत सिंग संधू महत्त्वाचं आहे. गुरप्रीत सिंग संधू फुटबॉलसाठी आणि स्वप्ना बर्मन ॲथलेटिक्ससाठी, हेही लक्षात घ्या. त्याच्यानंतर बी साई प्रणीत बॅडमिंटनसाठी, सुंदर सिंग गुर्जर पॅरा ॲथलेटिक्ससाठी आणि सिमरन सिंग शेरगिल पोलो या खेळासाठी. वेगळा खेळ आहे त्यामुळं सिमरन सिंग शेरगिल पोलो, हेही लक्षात तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर ध्यानचंद पुरस्कार, याच्यामध्ये 5 व्यक्ती येतात ध्यानचंद पुरस्कारामध्ये. पहिला येतात ते म्हणजे मॅन्युअल फ्रेडरिक्स हॉकीमध्ये, मॅन्युअल फ्रेडरिक्स हॉकीमध्ये. मनोज कुमार कुस्तीमध्ये. त्यानंतर टेनिसमध्ये कीर्तन करा, नितीन कीर्तीने टेनिसमध्ये कीर्तन करा, असं लक्षात ठेवा. अरूप बसाक टेबल टेनिस, अरूप बसाक टेबल टेनिस. आणि सी लांग्रेम संघा तिरंदाजी. हे एकूण 5 व्यक्ती आहेत की त्यांना ध्यानचंद पुरस्कार मिळाला आहे. मॅन्युअल फ्रेडरिक्स हॉकी, मनोज कुमार कुस्ती, अरूप बसाक टेबल टेनिस, नितीन कीर्तने टेनिस आणि सी लालेम संघा तिरंदाजीमध्ये. हे ध्यानचंद पुरस्कार मिळालेले 5 व्यक्ती आहेत. जोड्या लावामध्ये याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. आपल्याला मनोज कुमार लक्षात राहू शकतं किंवा टेनिसमध्ये कीर्तन करा असं लक्षात ठेवा. त्यानंतर मॅन्युअल फ्रेडरिक्स हॉकी लक्षात ठेवा. अरूप बसाक टेबल टेनिस हे सुद्धा आहे. तर हे झाले राष्ट्रीय पुरस्कार, क्रीडा पुरस्कार. त्याच्यानंतर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. आता राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये मराठी श्रेणीमध्ये बघितलं तर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरलाय तो म्हणजे भोंगा चित्रपट, भोंगा. त्याच्यानंतर पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट पाणी राहिलाय. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता मराठीमध्ये मिळाला चुंबक या चित्रपटासाठी स्वानंद किरकिरे यांना. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता चुंबक या चित्रपटासाठी स्वानंद किरकिरे. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक आणि बाल कलाकार हे नाळ चित्रपटासाठी मिळाले. अनुक्रमे सुधाकर रेड्डी यांना दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळालाय, तर श्रीनिवास पोकळे याला बाल चित्रकलाचा पुरस्कार, बाल कलाकाराचा पुरस्कार मिळालाय. त्यामुळं नाळ चित्रपटासाठीच्या 2 महत्त्वाच्या गोष्टी, एक सर्वोत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक सुधाकर रेड्डी, सर्वोत्कृष्ट बाल कलाकार श्रीनिवास पोकळे. आता बॉलिवूडमध्ये काही चित्रपटांचे पुरस्कार जर बघितले तर बॉलिवूडमध्ये अंधाधून या चित्रपटानं बरेच कामगिरी केली, कारण सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार अंधाधूनला मिळालाय, परंतु सर्वोत्कृष्ट ॲक्टर म्हणून खुराना तो कंबाईन मिळालाय, ते मी तुम्हाला पुढे सांगतोच. सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक म्हणून घुमर गाण्यासाठी मिळालंय कृती महेश मिद्या आणि ज्योती यांना. तोमर यांना पद्मावत चित्रपटातील
घुमर याच्यासाठी मिळालाय. सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक संजय लीला भन्साळी पद्मावत चित्रपट, हे लक्षात असू द्या. आता उरी आणि 2 पॉइंट आहेत, उरी आणि अंधाधुन चित्रपट. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार उरीमध्ये विकी कौशलला मिळालाय आणि आयुष्मान खुरानाला अंधाधुन चित्रपटासाठी विभागून देण्यात आलेला आहे, या दोघांना पुरस्कार, हेही लक्षात घ्या. उरी चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत ना, आदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळालाय, हेही आवर्जून लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता त्याच्यानंतर 2 गोष्टी, सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट बधाई हो, त्याच्यानंतर सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट पॅडमॅन, बधाई हो पॅडमॅन, पॅडमॅन अक्षय कुमारचा संदर्भात चित्रपट आहे तो. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री सुरेखा सिक्री बधाई हो चित्रपटासाठी. त्यामुळे बधाई हो साठी 2 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार बधाई होला मिळालाय आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री सुरेखा सिक्री बधाई हो चित्रपटासाठी, हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक अरिजित सिंगला मिळालाय, पद्मावत मधलं बीते दिल हे गाणं त्यानं म्हटलेलं. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आपण ऑलरेडी डिस्कस केला होता, आदित्य धरचं लक्षात ठेवलं होतं. सर्वोत्कृष्ट अडॅप्टेड स्क्रीन प्ले अंधाधुन चित्रपटासाठी, म्हणजे उरी आणि अंधाधुन चित्रपटाचं बरंचसं वर्चस्व तुम्हाला इथं पाहायला मिळतं. आता काही महत्त्वाच्या गोष्टी, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट कोणता, तर हेलारो. सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट कोणता, हेलारो. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कीर्ती सुरेश यांना मिळालाय महानटी या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, कीर्ती सुरेश यांना मिळालेला आहे महानटी या चित्रपटासाठी. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट तेलुगू चित्रपट आहे आ आणि कन्नड चित्रपट आहे KGF, संयुक्तपणे हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. आता काही इतर भाषेचे चित्रपट पुरस्कार आहेत ना, त्यामध्ये पण नजर टाकूया. एक म्हणजे सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट हरजित आहे, सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट हरजिता. आता सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट आणि तेलुगू चित्रपट लक्षात घ्या. सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट ठरलाय तो बारम, सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट बालम आणि तेलुगू चित्रपट आहे तो मटानटी, मटानटी, हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मटानटी का महत्वाचा आहे, महानटी किंवा महानटी आहे थिंक तो महानटी. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट उर्दू चित्रपट आहे हमीद, सर्वोत्कृष्ट राजस्थानी चित्रपट आहे टर्टल, हे इतर पुरस्कारामध्ये झाले. म्हणजे सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये काही लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ते परत एकदा रिकॉल करूया. मराठी चित्रपट राहिलाय भोंगा, पर्यावरण संवर्धनावरचा चित्रपट आहे पाणी, सहाय्यक अभिनेता आहे स्वानंद किरकिरे चुंबक चित्रपटासाठी, डेब्यू दिग्दर्शक आहे नाळ चित्रपटाचे सुधाकर रेड्डी यांना आणि बाल कलाकार श्रीनिवास पोकळे, दोन्ही नाळ चित्रपटामधले. सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे अंधाधुन, आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत असलेला चित्रपट. त्याच्यानंतर महत्त्वाचं येतं ते म्हणजे लोकप्रिय चित्रपट बधाई हो. त्याच्यानंतर बधाई हो मधल्या सुरेखा सिक्री यांना सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालाय. सहाय्यक अभिनेत्याचा स्वानंद किरकिरे आहे, लक्षात राहू द्या चुंबक चित्रपटासाठी. सामाजिक जीवनावरचा चित्रपट म्हणजे पॅडमॅन, हे लक्षात ठेवा. पार्श्वगायकमध्ये अरिजित सिंग, अभिनेता सर्वोत्कृष्टमध्ये आयुष्मान खुराना आणि विकी कौशल, हे दोन्ही गोष्टी. उरी चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळालाय, हेही इतर. आणि इतर गोष्टीमध्ये काही महत्त्वाचे राज्यातले चित्रपट, फॉर एक्झाम्पल गुजरातमधला महत्त्वाचा गुजराती चित्रपट हेलारो, त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कीर्ती सुरेश महानटी यासाठी. त्यानंतर पंजाबी चित्रपट कोणता, पंजाबी चित्रपट आहे हरजिता, तामिळ चित्रपट आहे बारम, हेही लक्षात ठेवा. आणि सर्वोत्कृष्ट उर्दू चित्रपट आणि राजस्थानी चित्रपट, उर्दू आहे हमीद, राजस्थानी आहे टर्टल. या इतर गोष्टीमध्ये लक्षात ठेवायचं. तुम्ही म्हणाल हे का लक्षात ठेवावं लागेल, कारण परीक्षेला जोड्या लावामध्ये 4 घटक दिले जातात, परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे हे जे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार असतील किंवा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार असतील, परीक्षेच्या दृष्टीनं हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे आपण रिकॉल केलाय. ह्यामध्ये ध्यानचंद पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, अर्जुन पुरस्कार जे ऑलरेडी डिस्कस केले होते ते एकदा पाहून घ्या, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. परीक्षेला याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस हे जास्त असणार आहेत. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.